जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपला टॉपिक जो होता नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा पार्ट 2 राहील. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल इन्कमला कॅल्क्युलेट करण्याच्या 3 मेथड्स बघितल्या, 3 मेजर मेथड्स बघितल्या. ज्यापैकी एक मेथड होती व्हॅल्यू ॲडेड मेथड. व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये आपण बघितलं की या ठिकाणी जी व्हॅल्यू ऑफ आउटपुट असेल त्याला आपण मायनस करू इंटरमिडिएट कन्झम्पशनमधून. आपण एक्झाम्पल्स पण बघितले त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आपण बघितलं होतं की 100 रुपीजचा जर वीट प्रोड्यूस करत असेल एक फार्मर, त्यानंतर जर तो फ्लोअर मिलला ते विकत असेल किंवा एखाद्या गिरणीला विकत असेल 150 रुपयामध्ये, तर या ठिकाणी जी ॲड झालेली व्हॅल्यू आहे तर ती 50 रुपयाची आहे. सोबतच आपण समोर बघितलं की एका बेकरीला 250 रुपयामध्ये, सॉरी, फ्लोअर मिलवाल्यांनी ते 150 रुपयामध्ये समोर एका बेकरीला विकलं होतं आणि याच बेकरीवाल्यांनी एका पर्सनला 250 रुपयामध्ये ब्रेड विकली होती. तर ब्रेड जे असेल आपलं ते फायनल गुड असेल, कारण त्यानंतर कन्झम्पशनच होणार आहे. आणि स्टार्टिंगला जो 100 रुपयाचा वीट प्रोड्यूस झाला होता ते एका प्रकारे इंटरमिडिएट गुड असेल. तर या ठिकाणी आपण काय बघितलं होतं की व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू ॲडेड मेथडला कॅल्क्युलेट केलं होतं. तर या ठिकाणी जी टोटल व्हॅल्यू ॲड झालेली आहे तर ती 250 रुपयाची आपण असं कन्सिडर करू. तर ज्यावेळेस आपण नॅशनल इन्कमला कॅल्क्युलेट करू तर ही फायनल जी व्हॅल्यू असेल, फायनल गुडची व्हॅल्यू असेल ही 250 रुपये हे ॲड करण्यात येईल. त्यानंतर आपण इन्कम मेथड बघितली होती. तर इन्कम मेथडमध्ये आपण काय केलं होतं की कंपन्सेशन जे आहे, तर जे कंपन्सेशन एम्प्लॉईजला दिलं जातं त्याच्यामध्ये आपण ॲड केलं होतं ऑपरेटिंग सरप्लसला. ऑपरेटिंग सरप्लसमध्ये आपण परत एक गोष्ट ॲड केली होती, ती होती मिक्स्ड इन्कम. तर मिक्स्ड इन्कम काय आहे किंवा मग कंपन्सेशन जे आहे ते एम्प्लॉईला दिलं जातं ते काय आहे. तर एम्प्लॉईच्या कंपन्सेशनमध्ये आपण सॅलरीज बघितल्या होत्या की त्याला पगार मिळत असेल, किंवा एखादा मजूर असेल त्याला वेजेस मिळत असेल, किंवा मग जे एम्प्लॉयर असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल, सोशल कॉन्ट्रीब्युशन असेल जसं की पी एफ. या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करू. त्यानंतर ऑपरेटिंग सरप्लसमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या, एक तर लेबर कॉस्ट लागेल किंवा मग कॅपिटल कॉस्ट लागेल. इथे आपण लेबर कॉस्टला ॲक्च्युअलमध्ये इन्क्लूड करत आहोत कुठे, तर कंपन्सेशन जे एम्प्लॉईजला दिलं जातं ते. तर ऑपरेटिंग सरप्लसमध्ये आपण कॅपिटल कॉस्टला किंवा मग एका प्रकारे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर लागणाऱ्या किंवा मिळणाऱ्या रिवॉर्ड्सला इन्क्लूड करू. जसं की रेंटला इन्क्लूड करू जे लँडवर मिळते, त्यासोबतच इंटरेस्टला इन्क्लूड करू जे आपल्याला कॅपिटलवर मिळतो. या सगळ्या गोष्टींचं आपण ज्यावेळेस ॲडिशन करू, त्यानंतर मिक्स्ड इन्कम अशी इन्कम किंवा असे काही इंडिव्हिज्युअल्स जे ना लेबर कॅपिटलमध्ये येतील, ना जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर मिळणारं कॅपिटल आहे त्यामध्ये येतील. त्यामध्ये शॉपकीपर्स येतील किंवा मग डेअरी ओनर येईल, एखादा छोटासा बिझनेस ओनर येईल, एका प्रकारे सेल्फ एम्प्लॉईड लोक येतील. तर या सगळ्यांचं ज्यावेळेस आपण ॲडिशन करू तर आपल्याला NDP-8FC मिळेल, म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. आता फॅक्टर कॉस्ट काय आहे, तर हा जो कॉस्ट आहे ते प्रोड्युसर पे करतो जनरली. आता 2 कन्सेप्ट आपल्याला लेक्चरमध्ये कंटिन्यू दिसतील, एक आहे मार्केट प्राईस आणि दुसरा आहे फॅक्टर कॉस्ट. तर फॅक्टर कॉस्ट जे आहे ते प्रोडक्टची व्हॅल्यू दर्शवतं. ज्यावेळेस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा यूज करून एखादा प्रोडक्ट प्रोड्यूस होतो त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स इम्पोज केला जात नाही, त्याला आपण FC बोलतो किंवा फॅक्टर कॉस्ट बोलतो. मार्केट प्राईस काय असतं, तर जे ॲक्च्युअल बाय करणारा व्यक्ती आहे तो जी फायनल प्राईस पे करतो त्याला आपण मार्केट प्राईस बोलतो. तो ही कन्सेप्ट होती. त्यानंतर आपण बघितलं की एक्सपेंडिचर मेथडनी आपण नॅशनल इन्कम कशी कॅल्क्युलेट करू. तर एक्सपेंडिचर मेथडनी आपण फक्त एक गोष्ट बघितली होती की GDP कशी कॅल्क्युलेट होणार. GDPचा जो फॉर्म्युला आहे तो आपण काल बघितला होता. GDPचा फॉर्म्युला काय बोलत होता, C+I+G प्लस X-M. तर या ठिकाणी जे X आहे ते एक्सपोर्ट दर्शवतात, M आहे ते इम्पोर्ट दर्शवते, G आहे गव्हर्नमेंटचं फायनल झालेलं एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च दर्शवतो, I इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल फॉर्मेशनला दर्शवतो, आणि C जे आहे ते प्रायव्हेट सेक्टरचं कन्झम्पशन किंवा फायनल एक्सपेंडिचर एका ठिकाणी दर्शवतं. तर याचा यूज करून आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टला कॅल्क्युलेट केलं होतं. तर GDPचा फुल फॉर्म काय होतो, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट होतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा अर्थ काय होतो, तर एका वार्षिक वर्षामध्ये किंवा वित्तीय वर्षामध्ये, फायनान्शियल किंवा अकाउंटिंग इयरमध्ये एका रिजनमध्ये किंवा डोमेस्टिक टेरिटरीमध्ये किती प्रोडक्शन झालं आहे त्याला आपण GDP बोलतो. तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये आपण त्या पण लोकांना इन्क्लूड करतो का जे भारताच्या बाहेर राहून इंडियामध्ये इन्कम पाठवतात. या सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कशन केलं होतं.
तर आजचा जो टॉपिक असेल तो असेल नेट आणि ग्रॉसचा. म्हणजे ग्रॉसचा अर्थ काय होतो आणि नेटचा अर्थ काय होतो. ग्रॉसचा अर्थ सकल होतो मराठीमध्ये आणि नेटचा अर्थ निव्वळ होतो. ग्रॉसमध्ये आपण डेप्रिशिएशनला इन्क्लूड करतो, म्हणजेच एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये व्हॅल्यूमध्ये झालेली घसऱ्याला किंवा घटला आपण इन्क्लूड करतो ग्रॉसमध्ये. नेटमध्ये आपण त्याला एक्सक्लूड करतो, म्हणजे मायनस करतो. तर सरळ सिंपल एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजत आहे की ज्यावेळेस आपण GDP मधून डेप्रिशिएशनला मायनस करू, म्हणजेच होणाऱ्या घसऱ्याला मायनस करू, तर आपल्याला या ठिकाणी NDP मिळेल. NDPचा अर्थ काय होतो, तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळेल. हा फॉर्म्युला इथून तयार झाला. त्यानंतर GDP जी आहे त्याच्यामधून आपल्याला NDP डिराईव्ह कसं करता आलं, ज्यावेळेस आपण ग्रॉसमधून डेप्रिशिएशन मायनस केलं आपल्याला नेट मिळालं. ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करत असतो ज्यावेळेस आपण डेप्रिशिएशनला मायनस करतो तेव्हाच आपल्याला नेट प्राप्ती होते. म्हणजे ज्यावेळेस सकल व्हॅल्यूमधून आपण निव्वळ व्हॅल्यू डेप्रिशिएशन म्हणजे घसऱ्याला मायनस करू तर आपल्याला निव्वळ व्हॅल्यू मिळेल. आता डेप्रिशिएशनचा अर्थ काय होतो, तर कन्झम्पशन जे आहे ते झाल्यानंतर एखाद्या फिक्स्ड कॅपिटलच्या व्हॅल्यूमध्ये होणारी कमी. सपोज करा ही एक बस आहे. या बसची किंमत ज्यावेळेस मी या बसला परचेस केलं होतं 25 लाख होती. त्यानंतर मला ही बस विकायची वर्ष 2026मध्ये. मी 2018मध्ये या बसला 25 लाखामध्ये परचेस केलं होतं. तर ऑब्वियसची गोष्ट आहे की 2026मध्ये मला 25 लाख तर या वस्तूचे मिळणार नाही आहे किंवा या बसचे मिळणार नाही आहे. ज्यावेळेस मला ही बस विकायला काढायची त्यावेळेस मला या बसचे फक्त 10 लाख रुपये मिळाले. जर मला या बसचे 10 लाख रुपये मिळत असेल तर ज्यावेळेस मी या ठिकाणी सबट्रॅक्शन करेल सिंपल, मला दिसेल की 15 लाखाचा या ठिकाणी फरक आहे, डिफरन्स आहे 2018च्या आणि 26च्या प्राईजमध्ये. तर मिळालेली जी किंमत राहील 10 लाख रुपये ती माझी नेट व्हॅल्यू राहील. 2018ची जी प्राईज राहील ती ग्रॉस राहील, म्हणजेच सकल प्राईज राहील. आणि जे 15 लाखाचा या ठिकाणी ड्रॉप झाला आहे प्राईस ड्रॉप, ते माझं डेप्रिशिएशन राहील. तर डेप्रिशिएशनचा अर्थ काय होतो, एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये झालेली घट. आणि ही घट कोणत्या कारणामुळे होते, तर विअर अँड टिअरमुळे होऊ शकते किंवा नॉर्मल यूजमुळे होऊ शकते किंवा ॲक्सिडेंट सारख्या कोणत्या परिस्थितीमुळे होऊ शकते. तो दिस वॉज ग्रॉस अँड नेट. याला आपण मागच्या काही बेसिकच्या एक्झाम्पलमध्ये हे पण बघितलं होतं की एक मूव्ही आहे, ती मूव्ही बॉक्स ऑफिसवर ज्यावेळेस कलेक्शन करते त्यावेळेस जनरली प्रोड्युसर्स ग्रॉस व्हॅल्यू दाखवतात. म्हणजेच या ठिकाणी कुठलाही टॅक्सचं डिडक्शन नसतं झालेलं. ज्यावेळेस नेट व्हॅल्यू येते ते ग्रॉस व्हॅल्यूपेक्षा कधी पण कमी येते. ही कन्सेप्ट आपल्याला समजायची होती ग्रॉस आणि नेटमध्ये. त्यानंतर कालच्याच लेक्चरमध्ये मी हे पण बोललो होतो की नेटचा अर्थ काय होतो, ग्रॉस मायनस डेप्रिशिएशन. जे आत्ता आपण बोललो, ज्यावेळेस आपण GDP मधून डेप्रिशिएशन घटवलं त्यावेळेस आपल्याला NDP मिळालं. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण ग्रॉसमधून किंवा GDP मधून डेप्रिशिएशन मायनस करतो आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतो, म्हणजेच नेट व्हॅल्यू मिळते. आणि ज्यावेळेस आपण GNP मधून डेप्रिशिएशन घटवतो, म्हणजेच या ठिकाणी आपण नॅशनल लेवलचा विचार करतोय. आपण GDPच्या केसमध्ये डोमेस्टिक टेरिटरीचा यूज करतो किंवा लक्षात घेतो डोमेस्टिक टेरिटरीला. ज्यावेळेस आपण GNP किंवा नॅशनल प्रोडक्ट्सबद्दल डिस्कशन करतो आपण नॉर्मल रेसिडेंटला लक्षात घेतो. म्हणजेच या ठिकाणी कुठली गोष्ट येणार आहे, तर नेट फॅक्टरची गोष्ट येणार आहे, इन्कम फ्रॉम अब्रॉडची. तर NFIA ज्यावेळेस आपण GDPमध्ये प्लस करतो त्यावेळेस आपल्याला NNP एका प्रकारे मिळत होती. ज्यावेळेस आपण NDP मधून GDPला मायनस करतो, GDP मधून डेप्रिशिएशनला मायनस करतो त्यावेळेस आपल्याला NDP मिळते. आणि ज्यावेळेस आपण GNP मधून डेप्रिशिएशनला मायनस करतो तर आपल्याला NNP मिळते. या सगळ्या गोष्टी आता या फॉर्म्युल्यामधून आपल्याला क्लिअर झाल्या असेल. त्यानंतर GDP आणि GNP मधला फरक काय, तर GDPचा अर्थ काय होतो, डोमेस्टिक टेरिटरीमध्ये झालेलं प्रोडक्शन किंवा उत्पादन. डोमेस्टिक टेरिटरीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करू हे मागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर GNP किंवा GNIचा अर्थ काय होतो, तर GNI जनरली यूज करत नाही ज्यावेळेस आपण टेक्स्टबुक लँग्वेजबद्दल यूज करतो किंवा डिस्कशन करतो. आपण इथे फक्त GNP बद्दल बोलूया सध्या, कारण गोष्टी किंवा टर्म्स कन्फ्यूज नाही झाल्या पाहिजे. GNP आणि GNIचा अर्थ एकच होतो. नॉर्मल रेसिडेंटकडून जी इन्कम जनरेट होते त्याला आपण GNP बोलतो, म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बोलतो. तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कधी आपण कन्सिडर करू किंवा कसं कॅल्क्युलेट करू, ज्यावेळेस आपल्याला डोमेस्टिक प्रोडक्टला नॅशनल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल
जसा GDP आहे त्याला GNP मध्ये करायचं असेल, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये करायचं असेल, तर आपल्याला GDP सोबत एक गोष्ट जोडावं लागेल. कारण आपल्याला नॉर्मल रेसिडेंटच्या इन्कमला पण या ठिकाणी ॲड करायचं, तर आपल्याला NFIA ॲड करावं लागेल, म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड ॲड करावं लागेल. आणि कालच्या लेक्चरमध्येच आपण बघितलं की जी फॉरेनमधून फंडिंग रिसीव्ह होते त्याच्यामधून आपण मायनस करतो की जे आपण फॉरेन फंडिंग पे केली, जी व्हॅल्यू येईल त्याला आपण NFIA बोलतो, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड बोलतो. ज्यावेळेस आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सोबत NFIA ॲड करू आपल्याला GNP मिळेल, म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल. तेच आपण इथे लिहिलेलं आहे की GNP ची व्हॅल्यू कशी काढू आपण GDP मध्ये NFIA ॲड करून. मॉडर्न नॅशनल इन्कमच्या अकाउंट्समध्ये GNI हा टर्म जास्त करून यूज होतोय GNPच्या ठिकाणी, म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम हा टर्म यूज होतोय. एक्झाम्पलनी बघायचं झालं, समजा GDP 1000 करोड आहे एखाद्या देशाची, आणि जो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडची व्हॅल्यू आली आहे किंवा NFIA ची व्हॅल्यू आली आहे ती +50 करोड आहे. तर फॉर्म्युला सिम्पल आहे, GDP प्लस NFIA या दोघांचे ॲडिशन करा. ॲन्सर काय येईल, तर 1050 करोड रुपये ॲन्सर येईल. ती आपली GNP राहील, म्हणजे ही ग्रॉस नॅशनल प्रोडक्टची व्हॅल्यू आहे. आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा यूज करून आपण कोणती गोष्ट ॲड करू शकतो किंवा डिराईव्ह करू शकतो, ती आहे NNP, म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट. ज्यावेळेस आपण GNP मधून डेप्रिशिएशनला घटू आपल्याला NNP मिळेल. आता NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आत्ताच बघितलं, ज्यावेळेस NDP आपण कॅल्क्युलेट करतो GDP मधून आपण डेप्रिशिएशन घटवतो. GDP जी व्हॅल्यू आहे ती ग्रॉस व्हॅल्यू आहे. ग्रॉस व्हॅल्यूमधून आपण ज्यावेळेस डेप्रिशिएशन मायनस करतो त्यावेळेस आपल्याला नेट व्हॅल्यू मिळते. तेच या ठिकाणी भेटते आपल्याला, ज्यावेळेस आपण GDP मधून डेप्रिशिएशनला मायनस करतोय त्यावेळेस आपल्याला NDP मिळते, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळते. एक्झाम्पल, GDP 1000 आहे, 1000 करोड आहे एखाद्या देशाची, त्याच्यामध्ये झालेली जी घसरण आहे ती 100 करोडची आहे. तर 100 करोड ज्यावेळेस आपण मायनस करू तर आपल्याजवळ 900 करोड राहील. तर जी 900 करोडची व्हॅल्यू आहे ती आपली NDP बनेल, म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट बनेल. त्यानंतर GNP काय असते, GNP आपण आत्ताच बघितलं की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असतो, म्हणजेच आपल्याला ग्रॉस व्हॅल्यू काढायची आहे नॅशनल प्रोडक्ट. ज्यावेळेस आपण नॅशनल प्रोडक्टबद्दल विचार करतो एक विचार डोक्यात आला पाहिजे, तो आहे नॉर्मल रेसिडेंटचा. नॉर्मल रेसिडेंटबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो आपल्याला आठवलं पाहिजे की NFIA सारखा कन्सेप्ट इथे ॲड होईल भाऊ. तर सरळ गोष्ट आहे, GDP मध्ये NFIA ॲड करा तर आपल्याला काय मिळेल, तर GNP मिळेल, म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल. इथे आपण डोमेस्टिक टेरिटरीबद्दल बोललो, इथे आपण सगळ्याच गोष्टी इन्क्लूड केल्या. नॉर्मल रेसिडेंटच्या इन्कमला इन्क्लूड केलं. नॉर्मल रेसिडेंटच्या इन्कमला ज्यावेळेस आपण इन्क्लूड केलं त्यावेळेस आपण NFIA लक्षात घेतलं, म्हणजेच फॉरेनमधून रिसीव्ह झालेले मायनस पे केलेले, ती व्हॅल्यू आपण NFIA मध्ये ॲड केली. मग आता नेट नॅशनल इन्कम किंवा मग NNP काय आहे, म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट काय आहे, हे पण प्रश्न येणारच आहे. तर ज्यावेळेस आपल्याला नेट काढायचं असतं त्यावेळेस आपल्याला डेप्रिशिएशनला मायनस करायचं असतं. ज्यावेळेस ग्रॉस काढायचं असतं नॅशनल प्रोडक्टचं त्यावेळेस आपल्याला NFIA ॲड करायचं असतं. सिम्पल ट्रिक आहे. करायचं काय की नेट नॅशनल प्रोडक्ट काढण्यासाठी GNP जी व्हॅल्यू आपल्याकडे आता इथे रिसीव्ह झालेली, तर आपल्याला NNP कॅल्क्युलेट करायचं आहे त्यापासून, तर GNP मधून डेप्रिशिएशनला मायनस करून द्या. NNP ची व्हॅल्यू येईल, हे इथे लिहिलेलं आहे, NNP इज इक्वल टू ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मायनस डेप्रिशिएशन. सिंपल गोष्ट आहे. त्यानंतर नॅशनल इन्कमचे सगळे फॉर्म्युले जे एकाच पेजवर मी इन्क्लूड केलेले किंवा प्रयत्न केला आहे की सिम्प्लिफाय केले पाहिजे. नॅशनल इन्कमलाच काय बोलतो आपण, रिअल नॅशनल इन्कम किंवा ट्रॅडिशनल नॅशनल इन्कम. एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणती मानली होती आपण, NNP ॲट फॅक्टर कॉस्टला आपण नॅशनल इन्कम बोलतो. नॅशनल इन्कम ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते की ज्यावेळेस आपण मार्केट प्राईजमधून नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करू त्यावेळेस आपल्याला नेट फॅक्टर इन्कमची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल मार्केट प्राईजमधून इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस केल्यानंतर. आता नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला आपण कसं कॅल्क्युलेट करणार की जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे त्याच्यामधून आपल्याला सबसिडी म्हणजेच अनुदानला मायनस करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला कॅल्क्युलेट करण्यासाठी मदत होईल.
तर नॅशनल इन्कमची जी फॉर्म्युला असेल ती काय असेल, NNP ॲट मार्केट प्राईस, म्हणजे जे बायर पे करत आहे फायनल प्राईस, त्याच्यामधून आपल्याला नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करावं लागेल. आणि नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला कसं कॅल्क्युलेट करणार, तर नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला कॅल्क्युलेट करण्यासाठी इनडायरेक्ट टॅक्सेसमधून आपल्याला अनुदान किंवा सबसिडीच्या व्हॅल्यूला मायनस करावं लागेल. त्यावेळेस ही व्हॅल्यू येईल. ही व्हॅल्यू आल्यानंतर सिंपल गणित आहे की ज्यावेळेस आपल्याला NNP ॲट फॅक्टर कॉस्टला कॅल्क्युलेट करायचं त्यावेळेस सगळ्यात पहिली स्टेप काय राहील की मार्केट प्राईजला जी NNP आहे त्याला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल नेट इनडायरेक्ट टॅक्सेसमधून. नेट इनडायरेक्ट टॅक्सेस कसे कॅल्क्युलेट केले जाईल, तर याच्यासाठी आपल्याला इनडायरेक्ट टॅक्समधून मायनस करावं लागेल सबसिडीजला किंवा अनुदानाला. त्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. ओव्हरऑल ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन कंप्लीट करू त्यावेळेस आपल्याला NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. मार्केट प्राईज आणि फॅक्टर कॉस्ट काय आहे, बऱ्याच काळापासून तुमच्या लेक्चर स्टार्ट झाल्यापासून तुमच्या डोक्यामध्ये हाच प्रश्न फिरत असणार आहे की मार्केट प्राईज आणि फॅक्टर कॉस्ट काय. तर मार्केट प्राईज काय असते, बाजार किंमत असते. ही किंमत कोण पे करतं, तर बायर पे करतो, ज्यांनी फायनली ही वस्तू बाय केली आहे, परचेस केली आहे. याच्यावर टॅक्सेस वगैरे सगळ्या गोष्टी लागलेल्या असतील ऑलरेडी. त्यामुळेच आपण मार्केट प्राईजमधून काय मायनस करतोय, नेट इनडायरेक्ट टॅक्सला आपण मायनस करतोय. कशामुळे, तर मार्केट प्राईजमध्ये बाजार किमतीमध्ये सगळे टॅक्सेस इन्क्लुडेड असतात. आणि ही जी प्राईज आहे मार्केट प्राईज हे बायर पे करत असतो, जसं की पेड बाय बायर. फॅक्टर कॉस्ट काय, तर उत्पादनाच्या घटकावर लागणारा जितका प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याला आपण फॅक्टर कॉस्ट बोलतो, किंवा जी पेमेंट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमुळे रिसीव्ह झाली आहे त्याला आपण फॅक्टर कॉस्ट बोलतो. आता इतकी डेफिनेशन कन्फ्युजिंग केल्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा की फॅक्टर कॉस्ट कोण पे करतो, तर प्रोड्युसर पे करतो. आणि फॅक्टर कॉस्ट काय आहे, तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मिळून जी गोष्ट आपण प्रोड्यूस करू त्याच्यासाठी लागणारा खर्च, याच्यावर कुठलाही टॅक्स लागतो का, तर इथे कुठलाही टॅक्स लागत नाही. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्स लागत नाही. म्हणजेच फॅक्टरीमध्ये समजा एखादी वस्तू बनली आहे, ती वस्तू बनण्यासाठी जी ॲक्च्युअल कॉस्ट लागेल विदाऊट एनी टॅक्सेशन त्याला आपण फॅक्टर कॉस्ट बोलू. आणि फॅक्टर कॉस्ट जनरली प्रोड्युसर पे करतो. फॅक्टर कॉस्ट म्हणजेच उत्पादनाच्या घटकांचा वापर करून प्रोड्यूस केलेली एखादी वस्तू विदाऊट टॅक्सेशन, सरळ सिंपल डेफिनेशन. त्यानंतर इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर. एक सॉल्टचं पॅकेट तुम्ही घेतलंय 20 रुपयामध्ये, यावर बरेचसे टॅक्सेस लागलेले असतील तेव्हा कुठे याची प्राईस 20 रुपये झाली. ही फॅक्टरीमध्ये बनली होती 10 रुपयाला किंवा 8 रुपयाला, तर ही जे 10 रुपये किंवा 8 रुपये आहे ही त्या वस्तूची फॅक्टर कॉस्ट आहे. आणि जी तुम्ही 20 रुपये पे केली आहे ती मार्केट प्राईज आहे. आणि याच्यावर जी वाढलेली प्राईज आहे ती कशामुळे वाढली आहे, तर टॅक्सेसमुळे वाढली. वेगवेगळे टॅक्सेस जसे की GST, एक्साईज टाईप टॅक्सेस यासारखे टॅक्सेस लागून ही किंमत 20 पर्यंत पोहोचली. तर जे अप्रत्यक्ष कर असतात त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स बोलतो. गुड्स आणि सर्व्हिसेसवर हा टॅक्स लावला जातो आणि जनरली याला प्रोड्युसर किंवा सेलर कलेक्ट करतो आपल्यापासून. GSTच्या स्वरूपामध्ये असो किंवा एक्साईज टाईप टॅक्सेसमध्ये असो. ही कन्सेप्ट होती इनडायरेक्ट टॅक्सेसची. त्यानंतर येते सबसिडी. समजा सबसिडीचा अर्थ होतो अनुदान. आणि सबसिडीचा अर्थ काय होतो की फायनान्शियल असिस्टन्स जे आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते कॉस्टच्या बर्डनला कमी करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी, त्याला आपण अनुदान बोलतो. समजा तुम्ही 5 लाखाचं सोलार विकत घेतलंय, सोलर परचेस केलं, तर गव्हर्नमेंट काय करते, या 5 लाखाच्या सोलारवर तुम्हाला 2 लाखाची सबसिडी देते. तर ओव्हरऑल व्हॅल्यू जी एका कन्झ्युमरला पे करायची ती किती असेल, 5 - 2 म्हणजेच 3 लाख तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पे करायची. ही ॲक्च्युअल प्राईज आहे, तुम्हाला जी बाईंग प्राईज आहे ती मिळेल. या ठिकाणी 5 लाख याची ओरिजिनल प्राईज असेल आणि जी 2 लाख असेल ती सबसिडी किंवा अनुदान असेल गव्हर्नमेंटकडून दिलेलं, कारण ते सोलार तुमच्या इथे बसलं पाहिजे. आता नेट इनडायरेक्ट टॅक्स काय आहे, तर नेट इनडायरेक्ट टॅक्सचा आपण फॉर्म्युला काय बघितला की जे इनडायरेक्ट टॅक्स असतात, अप्रत्यक्ष कर असतात, याच्यामधून आपल्याला याच सबसिडीला किंवा अनुदानाला मायनस करावं लागते. एक्झाम्पलनी बघू. समजा एखादी वस्तू आहे तुम्ही बाय केली, त्या बाय केलेल्या वस्तूवर तुम्हाला 100 करोडचा इनडायरेक्ट टॅक्स भरावा लागलाय. तर या इनडायरेक्ट टॅक्सवर गव्हर्नमेंटने तुम्हाला काहीतरी सूट दिलेली आहे. तर ती सूट आहे 30 करोडची. त्यालाच आपण त्या सूटला किंवा अनुदानाला काय बोलू, सबसिडी बोलू. त्यावेळेस तुम्हाला नेट फाइंड करायचं असतं, तर आपल्याला डेप्रिशिएशनला किंवा कमी झालेल्या व्हॅल्यूला हे करायचं असेल
तर इनडायरेक्ट टॅक्सच्या केसमध्ये सबसिडी किंवा अनुदानाला तुम्ही एका प्रकारे डेप्रिशिएशन कन्सिडर करा किंवा घट कन्सिडर करा. तर या ठिकाणी जे 30 करोडची व्हॅल्यू आहे ती आपली सबसिडी आहे. 100 करोड त्या वस्तूवर लागलेला इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर इनडायरेक्ट टॅक्समधून ज्यावेळेस आपण सबसिडीला मायनस करतो त्यावेळेस आपल्याला NIT मिळते, म्हणजे नेट इनडायरेक्ट टॅक्स मिळतो. हेच आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशनमध्ये युजफुल होतं, जे 70 करोड व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे ही नेट व्हॅल्यू आहे. त्यानंतर मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्टला कसं कन्वर्ट करायचं हे पण आपल्याला समजावं लागेल, कारण आतापर्यंत आपण सबसिडी बघितली, नेट इनडायरेक्ट टॅक्सेस बघितले. समजा तुमच्याकडे एखादी मार्केट प्राइस आलेली, त्याला तुम्हाला फॅक्टर कॉस्टमध्ये कन्वर्ट करायचं. तर फॅक्टर कॉस्टमध्ये आपल्याला मार्केट प्राइसमधून नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला फॅक्टर कॉस्ट मिळेल. कारण फॅक्टर कॉस्ट आपण बघितलं होतं की प्रोडक्शन नंतर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर जी लागणारी व्हॅल्यू आहे किंवा एखादा फायनल प्रोडक्ट जो तयार होऊन आलेला आहे ज्याच्यावर टॅक्सेस नाही लागलेले, असं मी डेफिनेशनमध्ये बोललो होतो तुम्हाला. तर सिंपल गोष्ट आहे की मार्केट प्राइसमधून लागलेले टॅक्सेस आपल्याला घटवावं लागतील, मायनस करावं लागतील. त्यामुळे नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करा, मार्केट प्राइसमधून तुम्हाला फॅक्टर कॉस्ट मिळेल. ज्यावेळेस तुम्ही फॅक्टर कॉस्टमधून मार्केट प्राइसमध्ये कन्व्हर्जन करता त्यावेळेस मार्केट प्राइस ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची किंवा मार्केट प्राइस आपल्याला काढायची आहे, तर मार्केट प्राइस काढताना काय करायचं, तर फॅक्टर कॉस्ट सोबत नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला ॲड करून द्यायचं. मार्केट प्राइस आपल्याला मिळते, कारण मार्केट प्राइस ती व्हॅल्यू असते जी एक बायर पे करतो. फॅक्टर प्राइस ती व्हॅल्यू असते जे एक प्रोड्युसर पे करतो. प्रोड्युसरला पे करायची आहे त्यावेळेस फॅक्टर प्राइसमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केट प्राइस मायनस नेट इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि ज्यावेळेस मार्केट प्राइस काढायची त्यावेळेस फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्सेस आपल्याला ॲड करावं लागेल. आता कंप्लीट कन्व्हर्जन आपण एकदा बघू की कसं होतं. आपण जी GDP ॲट मार्केट प्राइस कॅल्क्युलेट करू ती कशी करू, तर C प्लस I प्लस G प्लस X-M, म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरचा झालेला खर्च किंवा कन्झम्पशन, फायनल एक्सपेंडिचर, इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल फॉर्मेशन, गव्हर्नमेंटचा फायनल कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर, त्यानंतर एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस. आपण GDP ॲट मार्केट प्राइस कॅल्क्युलेट केली एक्सपेंडिचर मेथडने. ज्यावेळेस डिप्रिशिएशन होतं, GDP मायनस डेप्रिशिएशन होतं, त्यावेळेस आपल्याला NDP ॲट मार्केट प्राइस मिळते. NDP ॲट मार्केट प्राइस कधी मिळते, तर GDP मायनस डेप्रिशिएशन, कारण आपण घटवली ही गोष्ट. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नॅशनल लेवलवर विचार करायचा आहे, नॅशनल प्रोडक्ट फाइंड करायचं आहे, कारण आपण नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट फाइंड केला, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट फाइंड केलं मार्केट प्राइसवर. तर ज्यावेळेस आपल्याला नॅशनलचा विचार येतो त्यावेळेस आपल्याला नॉर्मल रेसिडेंटचा विचार येतो. तर NDPमध्ये ज्यावेळेस आपण NFIला ॲड करू, म्हणजेच नेट फॅक्टरी इन्कम फ्रॉम अब्रॉडला ॲड करू, तर आपल्याला काय मिळेल, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल, म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट मिळेल, जे या ठिकाणी आपल्याला ऑप्टेन झालेलं आहे. ज्यावेळेस या नेट नॅशनल प्रोडक्टच्या मार्केट प्राइसमधून आपण नेट इनडायरेक्ट टॅक्सला मायनस करू, म्हणजेच आपल्याला इथे NNP तर मिळालं आहे, पण NNP कसं मिळालं आहे, मार्केट प्राइसवर मिळालेलं. तर मार्केट प्राइसला ज्यावेळेस आपल्याला फॅक्टर कॉस्टमध्ये कन्वर्ट करायचं, तर काय करायचं होतं, त्याच्यामधून आपल्याला नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करायचं होतं, म्हणजेच NIAला मायनस करायचं होतं. त्यावेळेस आपल्याला कुठे नेट नॅशनल प्रोडक्टची फॅक्टर कॉस्ट मिळाली होती, ज्यालाच आपण आजच्या वेळेमध्ये ओरिजिनल नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न कन्सिडर करतो. ज्यावेळेस आपण या सगळ्या फ्लोमध्ये मूव्ह करत राहतो त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कुठे डेप्रिशिएट होणार, तर ग्रॉसमधून नेटमध्ये ज्यावेळेस आपल्याला कन्व्हर्जन करायचं तिथे डेप्रिशिएशन कामाला येणार. शब्दांवर लक्ष द्या, ज्यावेळेस ग्रॉसमधून नेटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं त्यावेळेस डेप्रिशिएशन यूजमध्ये येणार. ज्यावेळेस आपल्याला डोमेस्टिकमधून नॅशनलमध्ये कन्व्हर्जन करायचं त्यावेळेस या ठिकाणी NFIला ॲड करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला मार्केट प्राइसमधून फॅक्टर कॉस्टमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला NIAला मायनस करावं लागेल, म्हणजेच नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करावं लागेल, NITला मायनस करावं लागेल, सॉरी. तर ही पूर्ण कन्सेप्ट होती जी एका पेजवर तुम्हाला पूर्ण फ्लो दाखवते की कन्व्हर्जन कसं होईल.
परत एकदा बघू. जीडीपी ॲट मार्केट प्राइस आहे आपल्याकडे, जी आपण सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एमनी कॅल्क्युलेट केली. त्यानंतर आपल्याकडे काय आहे, तर जीडीपीची व्हॅल्यू आलेली आहे. जीडीपीमधून आपल्याला एनडीपी कॅल्क्युलेट करायची. तर जीडीपीमधून ज्यावेळेस आपण डेप्रिशिएशन मायनस करू, कारण ग्रॉसचं कन्व्हर्जन नेटमध्ये होतं, तर आपल्याला एनडीपी ॲट मार्केट प्राइस मिळेल, जे म्हणजे जीडीपी ॲट मार्केट प्राइस मायनस डेप्रिशिएशन आपण केलं. त्यानंतर आपल्याला एनडीपीमधून एनएनपीमध्ये कन्व्हर्जन करायचं. सॉरी, एनडीपीमधून आपल्याला जीएनपीमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजेच ग्रॉसमध्ये कन्व्हर्जन करायचं. त्यावेळेस आपल्याला NFI-ला ॲड करावं लागेल. ज्यावेळेस आपण NFI-ला ॲड करू, त्यावेळेस आपल्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस मिळेल. तर ज्यावेळेस आपल्याला परत एकदा ग्रॉसचं कन्व्हर्जन नेटमध्ये करायचं, त्यावेळेस आपल्याला इथे पण डेप्रिशिएशनचा यूज करून NNP ॲट मार्केट प्राइस मिळून जाईल. ज्यावेळेस आपल्याला NNP ॲट मार्केट प्राइस मिळेल, त्यावेळेस आपल्याला याच्यामधून नेट इनडायरेक्ट टॅक्सला रिड्यूस करावं लागेल फॅक्टर कॉस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. जे आपण केलं, आपल्याला NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळाली, म्हणजेच नॅशनल इन्कम मिळाली, असं आपण ग्राह्य धरू. एक्झाम्पलनी बघू. आपल्याजवळ डेटा कोणकोणता अवेलेबल आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याजवळ जीडीपी ॲट मार्केट प्राइस अवेलेबल आहे. जीडीपी ॲट मार्केट प्राइस किती आहे, तर 10,000 करोड आहे. त्यानंतर आपल्याजवळ डेप्रिशिएशन आहे, ते आहे 1,000 करोड. NFI आहे, ते आहे 200 करोड. इनडायरेक्ट टॅक्सेस आहे 700 करोड आणि सबसिडीज आहे 200 करोड. तर स्टेप 1मध्ये आपल्याला नेट इनडायरेक्ट टॅक्सेस कॅल्क्युलेट करावं लागतील. नेट इनडायरेक्ट टॅक्सेसचा फॉर्म्युला काय आहे, तर सबसिडीजला आपल्याला मायनस करावं लागेल इनडायरेक्ट टॅक्सेसमधून. तर 700 मायनस 500 करा, सॉरी 700 मायनस 200 करा, 500 व्हॅल्यू येईल. तर जी आलेली व्हॅल्यू 500 आहे, तर ती आपली नेट इनडायरेक्ट टॅक्सेसची व्हॅल्यू आहे आणि ही आपली जीडीपी आहे. स्टेप 2मध्ये काय कराल, तर GNP आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर GNP कॅल्क्युलेट करण्यासाठी सिंपल गोष्ट आहे की जीडीपीची जी व्हॅल्यू आहे त्याच्यासोबत आपल्याला NFI-ला ॲड करावं लागेल. ज्यावेळेस आपण NFI-ला जीडीपीमध्ये कॅल्क्युलेट करू, ॲड करू, तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, GNP मिळेल. कोणती GNP, तर मार्केट प्राइसची GNP. तर जीडीपीची व्हॅल्यू 10,000 आहे, प्लस NFI-ची व्हॅल्यू 200 करोड आहे. ज्यावेळेस आपण हे ॲडिशन करू, तर आपल्याला 10,200 ही व्हॅल्यू मिळेल. GNP ॲट मार्केट प्राइस 10,200 झालेली आहे ऑलरेडी. त्यानंतर स्टेप 3मध्ये आपल्याला NNP ॲट मार्केट प्राइसला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे ग्रॉस व्हॅल्यू दिलेली आहे, याच्यामधून आपल्याला डेप्रिशिएशनला मायनस करावं लागेल. तर करा मायनस डेप्रिशिएशन. 1,000 मायनस करावं लागेल, कारण इथे आपण डेप्रिशिएशन बघितलेलं आहे डेटामध्ये. तर व्हॅल्यू काय येईल, 9,200 करोड. तर ही जी आलेली व्हॅल्यू आहे ही आपली NNP ॲट मार्केट प्राइस आहे, म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस. आता आपण काय बघितलं होतं कन्व्हर्जनमध्येच, की NNPला ज्यावेळेस मार्केट प्राइसवाल्या फॅक्टर कॉस्टमध्ये कन्वर्ट करायचं, तर आपल्याला याच्यामधून काय मायनस करावं लागेल किंवा रिड्यूस करावं लागेल, तर आपल्याला या ठिकाणी नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करावं लागेल. तर 9,200 मायनस जी 500ची व्हॅल्यू आली होती स्टार्टिंगला कॅल्क्युलेट केलेली, ते मायनस करा. तर 8,700 करोड जी आहे ती आपली काय बनेल, नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, ज्यालाच आपण रिअल नॅशनल इन्कम बोलू, जी इथे पण आलेली आहे, इथे पण आलेली आहे. तो ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की नॅशनल इन्कमपर्यंतचा प्रवास कसा होतो जीडीपीपासून. आता प्रश्न असा येतो की पर्सनल इन्कम काय आहे, तर याला आपण वैयक्तिक उत्पन्न बोलतो. पर्सनल इन्कम अशी इन्कम असते जी एका इंडिव्हिज्युअलला किंवा हाऊसहोल्डला टॅक्सेस पे करण्यापूर्वी किंवा एखादं टॅक्स त्यावर भरण्यापूर्वी जी व्हॅल्यू त्याच्या हातात येते त्याला आपण पर्सनल इन्कम असं बोलतो. तर पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला काय, तर नॅशनल इन्कममधून ज्यावेळेस आपण अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्सला मायनस करतो, त्याच्यामधून कॉर्पोरेट टॅक्सेसला मायनस करतो किंवा सर्टन सोशल कॉन्ट्रीब्युशन्सला पण मायनस करतो, आणि त्याच्यासोबत आपण काय ॲड करतो, तर ट्रान्सफर पेमेंट्सला ॲड करतो, त्यावेळेस आपण त्या गोष्टीला पर्सनल इन्कम बोलतो. पर्सनल इन्कम जे आपण बोलतो ते एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीबद्दल नाही बोलत आहोत.
तर आपण ओव्हरऑल इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय किंवा नॅशनल इन्कमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय. म्हणून आपण पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला कसा केलाय की नॅशनल इन्कम मायनस अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, कॉर्पोरेट टॅक्सेस मायनस सर्टन सोशल कॉन्ट्रीब्युशन्स प्लस ट्रान्सफर पेमेंट्स. आता ट्रान्सफर पेमेंट काय आहे किंवा हे सगळ्या गोष्टी काय आहेत ते समजून घेऊ आपण नेक्स्ट पेजवर, ज्यावेळेस आपण डिस्पोजेबल इन्कमबद्दल बोलू. तर डिस्पोजेबल इन्कम काय असते किंवा डिस्पोजेबल पर्सनल इन्कम काय असते? व्यक्तिगत खर्च योग्य उत्पन्न, म्हणजे अशी इन्कम जो व्यक्ती खर्च करू शकतो. इन्कम जी एका इंडिव्हिज्युअलकडे अवेलेबल राहील सध्या सगळ्या पेमेंट ऑफ टॅक्सेस किंवा डायरेक्ट टॅक्सेस केल्यानंतर त्याला आपण डिस्पोजेबल पर्सनल इन्कम बोलतो. फॉर्म्युला सिंपल आहे. आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण इन्कममधून एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च किंवा इन्कम मायनस कन्झम्पशन करतो त्यावेळेस आपल्याकडे जी व्हॅल्यू उरते त्याला आपण सेव्हिंग्ज बोलतो. तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली बोललो होतो की इन्कम. तर कोणती इन्कम? ही इन्कम असते ज्यावेळेस आपल्याला सेव्ह करायचं असतं, म्हणजे डिस्पोजेबल इन्कम. तर डिस्पोजेबल पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला काय आहे? पर्सनल इन्कम जी व्यक्तीची असते ज्याच्यावर तो कुठलाही टॅक्स भरत नाही, त्याच्यामधून ज्यावेळेस आपण पर्सनल डायरेक्ट टॅक्सेसला रिड्यूस करतो त्यावेळेस जी इन्कम उरते त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम बोलतो किंवा व्यक्तिगत खर्चयोग्य उत्पन्न बोलतो. आणि डिस्पोजेबल इन्कमचा यूज काय होणार आहे? एक तर समजा तुमच्याजवळ टॅक्सेस नंतर जी नेट व्हॅल्यू येईल, नेट सॅलरी येईल तुमच्या हातामध्ये, त्या सॅलरीला दोन प्रकारे तुम्ही युटिलाइज कराल. एक तर एक्सपेंडिचर कराल किंवा कन्झम्पशन कराल त्या वस्तूचा, खर्च कराल त्यामधून, नाहीतर मग सेव्हिंग कराल. तर जी झालेली एक्सपेंडिचर किंवा सेव्हिंग आहे, कन्झम्पशन आहे, त्यानंतर जी व्हॅल्यू उरेल त्याला आपण सेव्हिंग बोलू. हे दोनच यूज होऊ शकतात. त्यामुळे डिस्पोजेबल इन्कमला आपण कन्झम्पशन प्लस सेव्हिंग पण बोलू शकतो. कारण सेव्हिंगला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर DPI प्लस कन्झम्पशन होऊन जाईल, म्हणजे इन्कम प्लस कन्झम्पशन इज इक्वल टू सेव्हिंग. असं पण काहीतरी आपण गणित लावू शकतो. त्यानंतर सेव्हिंग काय आहे? तर सेव्हिंगचा अर्थ होतो डिस्पोजेबल इन्कममधून ज्यावेळेस आपण कन्झम्पशन घटवतो, डिस्पोजेबल इन्कममधून ज्यावेळेस आपण कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर घटवतो सेव्हिंग मिळते, म्हणजेच बचत. एक्झाम्पल, 1,00,000 रुपये कोणाची तरी सॅलरी आहे. तर ही जी 1,00,000 रुपये आहे ही त्याची ग्रॉस सॅलरी आहे. 1,00,000 रुपये जी ग्रॉस सॅलरी आहे त्यालाच आपण काय बोलू? पर्सनल इन्कम बोलू. कारण इथे कुठलंही डिडक्शन नाही झालेलं. काही डिडक्शन झाल्यानंतर जी व्हॅल्यू त्याच्याजवळ उरली ती 50,000 होती, म्हणजे यामधून टॅक्सेस मायनस झाले किंवा डायरेक्ट टॅक्सेस मायनस झाले पर्सनल इन्कममधून त्याच्या. तर आपल्याला काय मिळालं? डिस्पोजेबल इन्कम मिळालं. डिस्पोजेबल इन्कम 50,000 आहे, त्याच्यामधून तो व्यक्ती 40,000 रुपये खर्च करतोय महिन्याला. जो झालेला 40,000 खर्च आहे ते त्याचं कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर आहे. ज्यावेळेस आपण इन्कम मायनस कन्झम्पशन करू किंवा एक्सपेंडिचर करू आपल्याजवळ सेव्हिंग्स उरेल, ती असेल 10,000 रुपये. तर ती 10,000 रुपये व्हॅल्यू आहे त्याच व्यक्तीचं बचत किंवा सेव्हिंग असेल, हे आपल्याला समजायला मिळतं. त्यानंतर पर कॅपिटा इन्कम काय असतं? पर कॅपिटा इन्कमचा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं, जिथं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. पर कॅपिटा इन्कमचा अर्थ काय होतो? दरडोई उत्पन्न. फॉर्म्युला काय पर कॅपिटा इन्कमचा किंवा इन्कम पर कॅपिटाचा? नॅशनल इन्कम जी असेल आपली त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल पॉप्युलेशनने. तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी? इन्कम पर कॅपिटा किंवा पर कॅपिटा इन्कम मिळेल. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण लोकसंख्येने डिवाइड करू तिच्या एका पर्टिक्युलर व्यक्तीचा आपल्याला इन्कम मिळेल किंवा पर कॅपिटा इन्कम मिळेल. परत एक एक्झाम्पलने, दोन एक्झाम्पलने आपण बघू. एक जे मी स्लाइडवर मेन्शन केले, एक जे दुसरं एक्झाम्पल आहे. समजा हा एक एरिया आहे किंवा एक राज्य आहे. राज्याचं नाव आहे ढोलकपूर. या राज्यामध्ये काही मेंबर्स राहतात, जसं की भीम, चुटकी, राजू, जग्गू, कालिया. तर हे सगळे जितके मेंबर्स आहेत तर यांचं उत्पन्न किती आहे भीमचं? भीम तर राजाचा खास आहे. भीमचं उत्पन्न दिवसाचं 200 रुपये. चुटकी भीमची खास आहे, तिच्यामुळं तिचं उत्पन्न 150 रुपये. राजू
₹20 दिवसाला कमवतो. हे तर माकड आहे. हे ₹10 कमवतं. कालिया चोरी, चपाटी सगळं करतो. म्हणून ₹500 कमवतो. तर ज्यावेळेस आपण या सगळ्यांचं ॲडिशन करू, त्यावेळेस आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल. जी व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू या राज्याची म्हणजेच या ढोलकपूरची नॅशनल इन्कम असेल आणि पॉप्युलेशन किती आहे त्या देशामध्ये किंवा त्या राज्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5. तर ज्यावेळेस आपण या नॅशनल इन्कमच्या व्हॅल्यूला 5ने डिवाइड करू, जे उत्तर येईल ते ढोलकपूरचं काय असेल, तर पर कॅपिटा इन्कम असेल किंवा इन्कम पर कॅपिटा असेल. आता ॲक्च्युअल फॅक्च्युअल एक्झाम्पलने आपण चेक करू. समजा एखाद्या देशाची नॅशनल इन्कम 10,00,000 करोड आहे आणि पॉप्युलेशन 100 करोड आहे. तर फॉर्म्युला काय बोलतो, नॅशनल इन्कमला डिवाइड करा पॉप्युलेशननी किंवा लोकसंख्येने, तेव्हा तुम्हाला दरडोई उत्पन्न मिळेल किंवा इन्कम पर कॅपिटा मिळेल. तर 10,00,000ला जर आपण 100ने डिवाइड केलं तर आपल्याजवळ उत्तर ₹1,00,000 येईल. तर 1,00,000 काय आहे, तर या पर्टिक्युलर रिजनची किंवा देशाची पर कॅपिटा इन्कम किंवा इन्कम पर कॅपिटा आहे. त्यानंतर परत एक कन्सेप्ट असते GDP पर कॅपिटा. GDP पर कॅपिटाचा फॉर्म्युला काय असतो, तर या ठिकाणी आपण नॅशनल इन्कमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी न बघता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टच्या किंवा GDPच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो. एखाद्या पर्टिक्युलर रिजनची जी GDP असेल, त्याला आपण जेव्हा पॉप्युलेशननी डिवाइड करू किंवा लोकसंख्येने डिवाइड करू, त्यावेळेस आपल्याला GDP पर कॅपिटा मिळेल. त्यामुळे तुम्हाला जो डेटा प्रोड्यूस केला जातो वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसने, की सो अँड सो कंट्रीचा GDP पर कॅपिटा इतका आहे, इंडियाचा GDP पर कॅपिटा इतकाच आहे किंवा इंडियाचा इन्कम पर कॅपिटा इतका आहे, त्या देशाचा इन्कम पर कॅपिटा इतका आहे. तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट बघणं भाग आहे, की तिथे आपण GDP पर कॅपिटा बघतोय की इन्कम पर कॅपिटा बघतोय. कारण दोघांना आपण सेम ट्रीट नाही करू शकत. ते वेगवेगळे कन्सेप्ट आहे. कारण आपण हे पण बघितलं होतं, की समजा एखाद्या देशाची GDP आहे. त्याच्यामधून काही गोष्टी आपण ॲडजस्टमेंट करू. जसं की NFIला ॲडजस्ट करू, ग्रॉसला ॲडजस्ट करू, डेप्रिशिएशनला ॲडजस्ट करू. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजली होती, की देशाची नॅशनल इन्कम जी आहे, ती कधी पण GDPपेक्षा कमी असते. कारण GDPमध्ये आपण ग्रॉस व्हॅल्यू पकडतो. इन्कम जी असते नॅशनल इन्कम त्याच्यामध्ये आपण NFIला ॲड करतो. त्यासाठी आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंटला जे बाहेर गेलं तर त्याला मायनस करावं लागते, जे रिसीव्ह झालं आहे त्याच्यामधून. बऱ्याचशा ॲडजस्टमेंट नंतर आपल्याला नॅशनल इन्कम मिळते. आपण हे बघितलं. तर नॅशनल इन्कम कधी पण GDPपेक्षा कमी असते. रिझन काय होतं, ॲडजस्टमेंट किंवा डेप्रिशिएशन किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस या सगळ्यांचं सहसंबंध बसवणं. त्यानंतर येते नॉमिनल GDP आणि याच्यानंतर परत एक GDPचा टाईप असतो, ती असते रिअल GDP. आता नॉमिनल GDP काय, रिअल GDP काय, तर नॉमिनल GDP करंट प्राइजेसला अनुसरून कॅल्क्युलेट केलेले असते. मग रिअल GDP कशी, तर रिअल GDP जी आहे ती बेस इयरच्या प्राइजेसला कन्सिडर करून बनवलेली असते किंवा कॅल्क्युलेट केलेली असते, एस्टिमेट केलेली असते. आता बेस इयरची संकल्पना काय ते आपण रिअल GDPच्या केसमध्ये बघणार आहे आणि तो चेंज पण झालेला आहे रिसेंटली. तर करंट प्राइजेस काय, त्याच्यानुसार जी GDP कॅल्क्युलेट होते त्याला आपण नॉमिनल GDP बोलतो किंवा नाममात्र GDP बोलतो. आणि जी नॉमिनल GDP आहे ती आपल्याला वाढलेली दिसते. रिझन काय, तर कोणत्या कारणांमुळे ती इन्क्रीज होते, एकतर इन्क्रीजिंग पॉप्युलेशनमुळे पण ती नॉमिनल GDP वाढू शकते किंवा प्राइजेसमध्ये झालेल्या वाढामुळे पण नॉमिनल GDP वाढू शकते किंवा दोन्हीही कारणामुळे नॉमिनल GDP वाढू शकते. वेळात जी रिअल GDP आहे, वास्तविक किंमत आहे GDPची, ती कॉन्स्टंट प्राइजेसला लक्षात घेऊन बनवलेली असते किंवा कॅल्क्युलेट केलेली असते, मेजर केलेली असते. रिअल GDP किंवा वास्तविक GDPसाठी बेस इयरची एक संकल्पना असते. बेस इयर जो आहे तो काय करतो, की ज्या प्राइजेस आहे त्या बेस इयरमधल्या एका पर्टिक्युलर कम्युनिटीच्या त्या फिक्स असतात, कॉन्स्टंट असतात. त्याला ज्यावेळेस समजा 100 टन वीट आहे, गहू आहे, त्याची प्राइस 2018मध्ये. आता आपण याला बेस इयर पकडू. या इयरमध्ये ₹200 होते आणि 2026मध्ये याच वीटची 100 टन वीटची जी प्राइस आहे ती ₹600. तर आपल्याला काय दिसतंय, प्रोडक्शन तर लिमिटेड आहे, तेवढंच आहे प्रोडक्शन. वाढलं का, नाही वाढलं. वाढलं काय, तर प्राइस वाढले.
जर समजा आपण बेस इयरच्या प्राईजला पकडून म्हणजे 200ला पकडून जर GDP कॅल्क्युलेट केली तर त्याला आपण रिअल किंवा वास्तविक GDP बोलू. जर आपण 2026च्या करंट प्राईजला पकडून जर GDP कॅल्क्युलेट केली तर त्याला आपण नॉमिनल GDP बोलू. ही कन्सेप्ट तुम्हाला इथून समजली असेल. तर रिअल GDP जी आहे ती ॲक्च्युअल चेंजेसला मेजर करण्यासाठी बेटर मानले जाते. कशामध्ये? तर उत्पादनामधले होणारे जे प्राइजेसमुळे होणारा जो चेंज आहे GDP मध्ये तो या ठिकाणी एलिमिनेट केला जातो रिअल GDPचा यूज करून. तर रिअल GDP आणि नॉमिनल GDPचा यूज होतो कुठे? ज्यावेळेस आपण GDP डिफ्लेटर बघू त्या ठिकाणी आपल्याला समजेल. समजा नॉमिनल GDP आणि रिअल GDPचा आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं. तर इयर आहे एक, या ठिकाणी 100 युनिटची जी किंमत आहे एका युनिटची किंमत 10 रुपये, तर 100 युनिटची किती आहे? 1000 रुपये. इयर 2 मध्ये युनिट सेम आहे म्हणजे 100च युनिट आहे, पण जी प्राइस आहे ती वाढलेली आहे. म्हणजेच एका युनिटची प्राइस 12 रुपये, तर 1200 रुपये या ठिकाणी टोटल झाले. तर आपण काय बोलू शकतो की जी नॉमिनल GDP आहे ती किती पट इन्क्रीज झालेली आहे? तर 20% इन्क्रीज झालेली आहे. पण जे फिजिकल प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज झालेलं आहे का? तर नाही झालं, कारण इथे पण 100 युनिटच प्रोड्यूस होत होते इयर 1 मध्ये. इयर 2 मध्ये पण 100 युनिटच प्रोड्यूस होते, पण वाढलं काय या ठिकाणी? प्राइजेस वाढल्या. त्यामुळे आपण काय बोलतो की नॉमिनल GDP 20% वाढलेली. त्यामुळे प्राइजेसच फक्त इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्यामुळे रिअल GDPची ग्रोथ किती आहे? 0% आहे. नॉमिनल GDPची ग्रोथ किती आहे? 20% आहे. कारण रिअल GDP काय मेजर करते जनरली? प्रोडक्शनमध्ये झालेली ग्रोथ. आणि नॉमिनल GDP काय मेजर करते? तर प्राइजेसमध्ये झालेली ग्रोथ किंवा करंट प्राइजेस. ही कन्सेप्ट समजली असेल. त्यामुळे जे इकॉनॉमिस्ट असतात ते रिअल GDPला इकॉनॉमिक ग्रोथ कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी यूज करतात, म्हणजेच यावाले GDPला, कारण इथे प्रोडक्शनमध्ये ग्रोथ झालेली दिसते. त्यानंतर येते GDP डिफ्लेटर किंवा GDP किंमत. तर GDP डिफ्लेटरचा अर्थ काय होतो? GDP डिफ्लेटरमध्ये नॉमिनल GDPला आपण डिवाइड करतो रिअल GDPनी आणि मल्टिप्लाय करतो 100नी, कारण आपल्याला इथे पर्सेंटेज मिळतो. कशाचा पर्सेंटेज मिळतो? एक्झाम्पल, नॉमिनल GDP 1200 आहे, रिअल GDP 1000 आहे, याला आपण मल्टिप्लाय केलं 100नी, तर व्हॅल्यू आपल्याला 120 मिळेल. जी 120 मिळालेली व्हॅल्यू ती पर्सेंटमध्ये राहील. आणि हे पर्सेंटेज कशाचं राहील? तर हे पर्सेंटेज राहील इन्फ्लेशनचं, वाढलेल्या महागाईचं. त्यामुळे GDP डिफ्लेटर इम्पॉर्टंट होऊन जातो. फॉर्म्युला लक्षात ठेवा GDP डिफ्लेटरचा, की रिअल GDPला आपल्याला डिवाइड करायचं आहे नॉमिनल GDPनी आणि मल्टिप्लाय करायचं आहे 100नी. नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP इंटू 100. आणि हे त्याचं एक्झाम्पल 120% जे आहे ते महागाई दर आहे किंवा इन्फ्लेशन आहे जे वाढलं आहे. कारण इथे नॉमिनल GDPच्या केसमध्ये आपण करंट प्राईस बघू, रिअल GDPमध्ये आपण बेस इयरची प्राईस बघू. तर आपल्याला ओव्हरऑल पर्सेंट ऑफ इन्फ्लेशन या ठिकाणी GDP डिफ्लेटरचा यूज करून कॅल्क्युलेट करता येतो. त्यानंतर बेस इयर किंवा आधार वर्ष काय, जे आपण रिअल GDPमध्ये बघितलं. तर बेस इयर जो आहे तो रेफरन्स म्हणून यूज केला जातो कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉन्स्टंट प्राइस मेजर्सला. अजून पण नाही समजलं? ठीक आहे. तर इंडियाचा जे नॅशनल GDP कॅल्क्युलेट करतो आपण, किंवा इंडियाचा जो GDP कॅल्क्युलेट होतो नॅशनल अकाउंट्स सिरीजमध्ये, तर तो रिबेस करण्यात आलेला आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. आता ही सगळी डेफिनेशन साईडला ठेवा. बेस इयरचा अर्थ काय होतो? रिअल GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी जे आपण प्राइजेस कन्सिडर करू की या प्राइजेस असल्या पाहिजे पर्टिक्युलर कम्युनिटीच्या, तर त्या प्राइजेस आपण एका बेस इयरला अनुसरून पकडू की 2011-12 जो होता तो आपला ओल्ड बेस इयर होता, म्हणजे जुना बेस इयर होता. तर या प्राइजला कन्सिडर करून 2011च्या किंवा 12च्या आपण रिअल GDPला कॅल्क्युलेट करत होतो. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये न्यू बेस इयर आपण मानला, तो होता 2022-2023चा.
आणि जो जुना होता तो होता 2011-2012चा. तर 2022-23च का घेतलं? कारण हा असा वर्ष होता की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आहे, ज्याच्या अंडर आपलं NSO काम करतं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस काम करतं. त्यांनी हे ऑब्झर्व केलं की कोविड-19च्या नंतर पण जो 2022-23चा वर्ष आहे, याच्यामध्ये बरेचसे आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा जो आहे तो अवेलेबल आहे नॅशनल इन्कमला कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यामुळेच 2022-23 हे वर्ष ग्राह्य धरण्यात आलं. तर या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट काय बनून जातो, जे ओल्ड इयर होतं, बेस इयर, ते होतं 2011-12 आणि जे न्यू बेस इयर आहे ते आहे 2022 आणि 23. ही जी न्यू बेस इयरची संकल्पना आहे ती आपण 2026च्या फेब्रुवारी महिन्यापासून ॲडॉप्ट केली किंवा रिबेस केली. त्यामुळे आपण बेस इयर केलं चेंज. बेस इयर का चेंज केलं? तर जे स्ट्रक्चरल चेंजेस आहे इकॉनॉमीमध्ये ते कॅप्चर करण्यासाठी. जो नवीन डेटा आपल्याला ऑब्टेन झालेला आहे त्याच्या सोर्सेसला एका प्रकारे इनकॉर्पोरेट करण्यासाठी किंवा मॅच करण्यासाठी, आपली मेथडॉलॉजी किंवा सायंटिफिक अप्रोचला चेंज करण्यासाठी, कव्हरेजला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. तर नवीन GDP सिरीज जी आहे ती इनकॉर्पोरेट करते किंवा कव्हर करते एका प्रकारे सगळ्या सेक्टर्सला, GST किंवा मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा जो आपल्याकडे नवीन आला आहे त्याला, किंवा अपडेटेड सर्वेजला, किंवा इम्प्रोवाइज जे डिप्लेशन मेथड आहे ज्या ठिकाणी आपण एका प्रकारे इन्फ्लेशनला कॅल्क्युलेट केले, या सगळ्यासोबत ॲडजस्ट करण्यासाठी बेस इयर चेंज करण्यात आला. तर तो कधी केला? फेब्रुवारी 2026मध्ये केलं. आणि नवीन बेस इयर कोणतं आहे? तर 2022-23 हे आपलं नवीन बेस इयर मानलं जाईल. कशासाठी? तर रिअल GDPला कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर येते GDP आणि GVA मधला डिफरन्स. GDP आपण बघितलं की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, त्याचप्रमाणे GVA जी आहे ती ग्रॉस ॲडेड व्हॅल्यू आहे, म्हणजे सकल मूल्यवर्धित व्हॅल्यू आहे किंवा सकल मूल्यवर्धन आहे. याचा फॉर्म्युला काय? तर आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन. हे आपण कुठे बघितलं होतं? तर व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये बघितलं होतं. आउटपुट काय आहे? तर आउटपुट व्हॅल्यूला आपण ज्यावेळेस इंटरमिडिएट कन्झम्पशनच्या व्हॅल्यूमधून मायनस करू तर आपल्याला GVA मिळते किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मिळते. तर GVAचा यूज करून आपण टॅक्सेशन किंवा सबसिडीज जे प्रोडक्ट्सवर दिल्या जातं त्याचं एका प्रकारे रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो. मॉडर्न रिलेशनशिप काय? तर GDP ॲट मार्केट प्राईजला काय बोलू शकतो आपण? GVA ॲट बेसिक प्राईस प्लस नेट टॅक्सेस ऑन प्रोडक्ट. ही कन्सेप्ट होती किंवा रिलेशन होतं GVA प्लस GDPचं. तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? एक हा फॉर्म्युला, म्हणजे GVA कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथडनी कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय मिळतं? तर आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपण GVA कॅल्क्युलेट करू. किंवा GDP ॲट मार्केट प्राईजला आपण जर दर्शवायचं असेल आपल्याला GVAच्या रिलेशनमध्ये, तर GVA ॲट बेसिक प्राईस जे असेल त्याला आपल्याला ॲड करावं लागेल नेट टॅक्सेस ऑन प्रोडक्टवर. त्यावेळेस आपल्याला GDP ॲट मार्केट प्राईस मिळेल. त्यानंतर GVAचं इम्पॉर्टन्स का वाढून जातं किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडचं इम्पॉर्टन्स का वाढून जातं? तर GVA जो आहे किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथड जो आहे तो आपल्याला काय दर्शवतो की कोणत्या सेक्टरमध्ये किती पर्सेंटेज किंवा किती व्हॅल्यूची गोष्ट ॲडिशन झाली आहे किंवा हाऊ मच व्हॅल्यू इच सेक्टर ॲड्स टू इकॉनॉमी. म्हणजेच कुठलं सेक्टर किती % ऑफ कॉन्ट्रीब्युशन करतं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला ते आपल्याला GVA मधून समजतं. ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला समजेल की किती % आहे ॲग्रिकल्चर सेक्टरचं, इंडस्ट्री सेक्टरचं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं किंवा कन्स्ट्रक्शन, सर्व्हिसेस, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणत्या सेक्टरचा वाटा किती आहे अर्थव्यवस्थेमध्ये ते आपल्याला GVA सांगतं. त्यामुळे GVA किंवा ग्रॉस ॲडेड व्हॅल्यू जी आहे किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जी आहे ते इम्पॉर्टंट होऊन जातं. इकॉनॉमीचा अभ्यास करताना किंवा राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करताना आपल्याला बऱ्याचशा सेक्टरबद्दल पण माहिती मिळते. ओव्हरऑल इंडियामध्ये जे सेक्टर्स एक्झिस्ट करतात तर 3 प्रायमरी किंवा मेजर सेक्टर या ठिकाणी एक्झिस्ट करतात. पहिला सेक्टर आहे प्रायमरी सेक्टर, दुसरा आहे सेकंडरी सेक्टर आणि तिसरा आहे टर्शरी सेक्टर. टर्शरी सेक्टरलाच आपण सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर बोलतो. प्राथमिक सेक्टरमध्ये किंवा प्रायमरी सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, लाईव्हस्टॉक, फॉरेस्ट्री, फिशिंग, मायनिंग आणि क्वेरिंग सारख्या गोष्टी येतात. त्यानंतर सेकंडरी सेक्टरमध्येच म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय आणि कन्स्ट्रक्शन सारख्या गोष्टी येतात.
त्यानंतर टर्शरी सेक्टर येतं किंवा तृतीय सेवा क्षेत्र येतं. यालाच आपण सर्व्हिस सेक्टर बोलतो, कारण मोस्ट ऑफ द सर्व्हिस किंवा सेवा ज्या प्रोड्यूस केल्या जातात ते टर्शरी सेक्टरमध्ये प्रोड्यूस केल्या जातात. आणि इंडिया वन ऑफ द लीडेस्ट आहे सध्या सेवा क्षेत्रामध्ये. लीडिंग कंट्री आहे. ट्रेड, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, IT, प्रोफेशनल सर्व्हिसेस, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स आणि अदर सर्व्हिसेस सारखे सेक्टर टर्शरी सेक्टर्समध्ये येतात. तर गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे की जे पहिले दोन क्षेत्र आहे मेजरली प्रायमरी सेक्टर, या ठिकाणी प्रोडक्शन जास्त होतं गोष्टीचं, किंवा आपण प्रायमरी सेक्टरमधल्या गोष्टीमध्ये नेचरचा यूज जास्त करतो. सेकंडरी सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनला आपण किंमत दिली आहे. प्रायमरी सेक्टरमध्ये नेचरपासून ऑप्टेन झालेल्या आपण रिसोर्सेसचा यूज जास्त करतो. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे, बुकमधलं ऑब्झर्वेशन आहे नाही, बस लक्षात ठेवण्यासाठी. तर नेचरमधून ज्या मिळालेल्या गोष्टी आहे त्याचं आपण प्रोडक्शन जे करतो जनरली करतो सेकंडरी सेक्टरमध्ये. आणि टर्शरी सेक्टरमध्ये आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, सेवा प्रोव्हाइड करतो. इथे आपण गुड्सबद्दल बोलतोय आणि इथे आपण टर्शरी सेक्टरमध्ये सर्व्हिसेस किंवा सेवाबद्दल बोलतोय. तर या पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता जर तुम्हाला ठेवायचं असेल तर. त्यानंतर येते स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सी किंवा सांख्यिकीय तफावत. जर समजा नॅशनल इन्कम अकाउंटिंग करताना किंवा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना एस्टिमेट जे आपण कॅल्क्युलेट करू ते डिफरंट अप्रोचेस फॉलो करतात. जर त्या अप्रोचेसमुळे जर डेटामध्ये काही डिस्पेरन्सी किंवा मिसमॅच झाला असेल त्यालाच आपण काय बोलू, स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सी बोलू किंवा सांख्यिकीय तफावत बोलू. तर डिफरंट डेटा सोर्सेस पण स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सी आणू शकते किंवा सांख्यिकीय तफावत किंवा या ठिकाणी मिसमॅच आणू शकते. जर समजा एखादा डेटा कॅल्क्युलेट करताना दोन डेटा स्ट्रक्चरमध्ये समजा हा एक डेटा आहे आणि हा एक डेटा आहे, हा 2018चा डेटा आहे, हा 2020चा डेटा आहे. तर टाईम डिफरंट असल्यामुळे या ठिकाणी यांचा जो रिझल्ट आहे, येणारा रिझल्ट आहे तो चेंज असू शकतो किंवा या ठिकाणी तफावत असू शकते. सॅम्पलिंग जर लिमिटेड असेल एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरची किंवा डेटाची त्यावेळेस पण तफावत असू शकते किंवा डिफरन्सेस असू शकतात. एस्टिमेशन मेथड जर वेगवेगळ्या असतील तर डिफरन्सेस असू शकते. डेटा रिव्हिजन जर झाला असेल तरी पण या ठिकाणी स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सी किंवा तफावत असू शकते. तर हे सगळे डिफरंट रिझन होते ज्यामुळे स्टॅटिस्टिकल डिस्पेरन्सी किंवा सांख्यिकीय तफावत येऊ शकते कुठल्याही डेटामध्ये किंवा एस्टिमेशनमध्ये. त्यानंतर येते ट्रान्सफर पेमेंट. आता ज्यावेळेस आपण पर्सनल इन्कम बघितली त्यामध्ये आपण लास्टमध्ये बघितलं होतं की प्लस ट्रान्सफर पेमेंटची कन्सेप्ट बघितली होती. तर याला हस्तांतरण देयक बोलतो. तर जे पेमेंट असतं किंवा ट्रान्सफर पेमेंट असतं त्याचा अर्थ काय होतो, पेमेंट मेड विदाऊट करस्पॉन्डिंग करंट प्रोडक्शन. तर याचा अर्थ काय होतो, सध्याच्या प्रोडक्शनला लक्षात न घेता जे पेमेंट दिलं जातं गुड्स आणि सर्व्हिसेसचं त्याला आपण काय बोलतो, ट्रान्सफर पेमेंट बोलतो. समजा एखादी वस्तूचं प्रोडक्शन झालंच नाही आहे त्यापूर्वीच आपण जे पेमेंट केलं आहे त्याला आपण ट्रान्सफर पेमेंट बोलू शकतो. इन शॉर्ट ट्रान्सफर पेमेंट आपण एखाद्या वेलफेअर योजनेसारखं किंवा वेलफेअर स्कीमसारखं पण कन्सिडर करू शकतो, कारण ट्रान्सफर पेमेंटमध्ये येणारे जे पेमेंट्स असतात ते पेन्शन असतं, गव्हर्नमेंट बेनिफिट्स असतात, स्कॉलरशिप असते किंवा अनएम्प्लॉयमेंट भत्ता जो महाराष्ट्रात मिळत नाही तो पण असतो. इम्पॉर्टंट काय होतं या ठिकाणी की ट्रान्सफर पेमेंट जे असतात ते इनडायरेक्टली GDPमध्ये इन्क्लूड केलेले नसतात, पण ते करंट प्रोडक्शनला त्यामुळेच रिप्रेझेंट करत नाही. म्हणजे ट्रान्सफर पेमेंटला आपण GDPमध्ये कॅल्क्युलेट करतो का, तर नाही करत, कारण ते इनडायरेक्ट वेमध्ये या ठिकाणी GDPमध्ये कन्क्लूड नाही केल्या जात किंवा इन्क्लूड नाही केल्या जात. मेजर रिझन काय की ट्रान्सफर पेमेंट असं पेमेंट असतं जे प्रोडक्शनला किंवा करंट प्रोडक्शनला गुड्स अँड सर्व्हिसेसच्या लक्षात न घेता केलेलं असतं. त्यामुळे याला आपण GDPमध्ये कन्सिडर करू नाही शकत. त्यानंतर सेकंड हँड गुड्स जे असतात किंवा जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू असतात त्याचं इन्क्लुजन पण आपण GDPमध्ये करत नाही. रिझन काय, समजा मी एक कार बाय केली आहे 5 लाखाची, वर्ष होतं 2020चं. 2026च्या वर्षामध्ये मला ही कार विकायची, 15 लाखाची बाय केली आहे, 2026मध्ये मला ती विकायची आणि मी ती 5 लाखामध्ये विकली. तर हे 15 लाख 2020चे आणि हेच 2026चे 5 लाख मी ॲड करेल का GDP कॅल्क्युलेट करताना, तर मला तसं नाही करता येणार. रिझन काय की डबल काउंटिंग नाही झाली पाहिजे, कारण वस्तूची व्हॅल्यू तिच्या क्रिएशन किंवा प्रोडक्शनच्या वेळेस 15 लाख होती, तीच आपण GDPमध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली. तर तीच समान वस्तू जर मी 2026मध्ये विकायची असेल मला किंवा मी विकली आहे तर ते 5 लाख मी GDPमध्ये इन्क्लूड नाही करणार किंवा GDP कॅल्क्युलेशनमध्ये हे इन्क्लूड करता येत नाही.
पण काय इन्क्लूड केल्या जाऊ शकते, समजा ही कार मला 2026 मध्ये 5 लाखात विकायची तर आहेच, पण माझ्याकडून ही विकणं होत नाही किंवा मला कस्टमर भेटत नाही. मी एखादा ब्रोकर किंवा दलाल किंवा एजंट लावला, ज्यांनी मला ही कार विकून दिली, ज्याला मला कमिशन द्यायचं आहे 20,000चं. तर हे केलेलं जे कमिशन आहे किंवा दिलेलं कमिशन आहे त्याला, ते GDP मध्ये कॅल्क्युलेट होईल. पण हे 5 लाख कॅल्क्युलेट नाही होणार, कारण 15 लाखाची व्हॅल्यू 2020 मध्ये GDP मध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेट झाली आहे, कारण ही कार 2020 मध्ये बनलेली होती. तर सेकंड हँड गुडच्या केसमध्ये याची जी व्हॅल्यू असेल ती GDP मध्ये कॅल्क्युलेट नाही होणार, पण काय कॅल्क्युलेट होईल, तर कमिशन जे डीलरला दिले जाईल ते कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर येते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहेत ते करंट प्रोडक्शनला नाही दर्शवत किंवा करंट प्रोडक्शनला एका प्रकारे ते काउंटिंगमध्ये आपण कन्सिडर नाही करू शकत. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, समजा मी शेअर्स परचेस केले टाटा स्टीलचे, याला मी नाही बोलू शकत की हा GDPचा पार्ट आहे, कारण हे ट्रान्झॅक्शन झालेलं. किंवा मग बॉन्ड्स परचेस केले गव्हर्नमेंट सेक्युरिटीजमध्ये, याला पण आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बोलतो, पण GDP मध्ये कॅल्क्युलेट नाही करत. मी XYZ व्यक्तीला सो अँड सो अमाऊंट ट्रान्सफर केलं आहे, तर तो अमाऊंट किंवा हे शेअर्स किंवा हे बॉन्ड्स किंवा ट्रान्सफर केलेला पैसा GDP मध्ये मी कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करेल का, तर नाही करणार. तर काय GDP मध्ये आपण इन्क्लूड करू शकू, तर तो असं जे फायनान्शियल इन्स्टिट्यूटला आपण दिलेलं कॉन्ट्रीब्युशन असेल, ट्रान्सफरवर लागलेले चार्जेस असतील जे आपण बँकला पे करू, ते GDP मध्ये इन्क्लूड होईल. बॉन्ड्स परचेस करताना आपण गव्हर्नमेंटला काहीतरी पर्सेंट टॅक्स देऊ, तो इन्क्लूड होईल. शेअर्स परचेस केल्यानंतर आपण ब्रोकरेज ॲपला, जसं की एंजल वन आहे, एंजल वनला किंवा मग झिरोदाला आपण सो अँड सो पर्सेंट ब्रोकरेज चार्जेस देऊ, ते आपण GDP मध्ये इन्क्लूड करू. पण हे जे ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू आहे ते आपण GDP मध्ये इन्क्लूड नाही करणार. जे अनपेड हाऊसहोल्ड वर्क आहे ते पण आपण GDP मध्ये इन्क्लूड नाही करू शकत. रिझन काय आहे की डोमेस्टिक सर्व्हिसेस जे आपले फॅमिली मेंबर स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःसाठी करतात, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काही आपण पे करत नाही, त्यामुळे आपण GDP मध्ये या गोष्टीला पण इन्क्लूड नाही करणार. एक्झाम्पल, तुमची मदर आहे, फॅमिलीसाठी जेवण बनवत आहे, कुकिंग करत आहे, तर नॉर्मली मार्केट प्रोडक्शन याला आपण बोलू का, तर नाही. हे जे प्रोडक्शन होतं आहे, फूडचं प्रोडक्शन होतं आहे किंवा कुकिंग ही सर्व्हिसेस होती आहे, तर ही स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी केल्या जाते, त्यामुळे आपण याला GDP मध्ये इन्क्लूड नाही करू शकत किंवा याच्या व्हॅल्यूला GDP मध्ये इन्क्लूड नाही करू शकत. GDP मध्ये आपण ब्लॅक इकॉनॉमीला किंवा ब्लॅक मनीला किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीजला पण इन्क्लूड नाही करू शकत. मेजर रिझन काय आहे की जे कन्सेप्च्युअल लिमिटेशन आहे नॅशनल इन्कम अकाउंटिंगचे, त्यामुळे आपण ब्लॅक मनीला इन्क्लूड नाही करू शकत. मेजर काय की ॲक्टिव्हिटीज ज्या कॅप्चर केल्या जाऊ शकतात त्यालाच आपण GDP मध्ये इन्क्लूड करू शकतो, पण ब्लॅक मनीचा ॲक्च्युअल रेकॉर्ड की किती ब्लॅक मनी एक्झिस्ट करते किंवा एस्टिमेटेड ब्लॅक मनी किती आहे याचा आपण अंदाजा नाही लावू शकत. त्यामुळे ब्लॅक मनीला पण आपण इकॉनॉमीच्या पार्टमध्ये किंवा कॅल्क्युलेशनमध्ये इन्क्लूड नाही करू शकत, कारण GDP जी आहे ती एस्टिमेशन असते, एक अंदाजित खर्च असतो किंवा अंदाजित इन्कम असतं. कशामधून, तर गुड्स आणि सर्व्हिसेसमधून, प्रोडक्शनमधून इन्कम जनरेट झालेली, त्यालाच आपण GDP किंवा नॅशनल इन्कम बोलू. तर आपण ब्लॅक मनीला किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीजला GDPचा किंवा नॅशनल इन्कमचा पार्ट बोलू का, तर नाही बोलू शकत, कारण हे एक एस्टिमेशन आहे, अंदाजित कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी एक्झॅक्ट किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या होतात, प्रत्येक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जी होती त्याचा रेकॉर्ड नाही राहत, त्यामुळे ब्लॅक मनी किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीजला आपण कन्सिडर नाही करू शकत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते की GDP आणि वेलफेअर सारखी गोष्ट आहे का. GDPला आपण काय बोलतो, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बोलतो. एका वित्तीय वर्षामध्ये एखाद्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये झालेल्या प्रोडक्शनला बोलतो. आणि वेलफेअरला आपण काय बोलतो, तर समाज कल्याण बोलतो. एखाद्या देशाची GDP खूप जास्त आहे, तर असं आहे का की तिथच्या लोकांचं वेलफेअरच होतं, तर GDP जी आहे ती परफेक्टली मेजर नाही करू शकत वेलफेअरला. GDP अशा स्थितीमध्ये पण राईज होऊ शकते ज्यावेळेस इन्कम इनइक्वॅलिटीज असेल समाजामध्ये, म्हणजे समान इन्कमचे लोक एका ठिकाणी नसेल, रिच क्लास, पुअर क्लास, मिडल क्लास यासारख्या क्लासेस एक्झिस्टन्समध्ये असताना पण त्या देशाची GDP वरती जाऊ शकते. पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यावर पण GDP वरती जाऊ शकते. लेजर डिक्रीज झाल्यावर पण GDP वरती जाऊ शकते. एन्व्हायरमेंटल डॅमेज इन्क्रीज झाल्यावर पण GDP वरती जाऊ शकते. आणि जे हाऊसहोल्ड वर्कसाठी
अनपेड राहते एखादा व्यक्ती, जसं की आपल्या मदरला आपण कोणतं पेमेंट करत नाही जेवण बनवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सगळे काही कामं करण्यासाठी, तरी पण एखाद्या देशाची GDP वरती जाऊ शकते. तर आपण बोलू शकतो का हे सगळं बघून? तर क्लासेस फॉर्मेशन होत आहे, पोल्युशन इन्क्रीज होतं आहे, एन्व्हायरमेंट डॅमेज होतं आहे, फ्री मार्केट इकॉनॉमीला धोका पोहोचतोय, तर आपण तरी पण जर GDP इन्क्रीज होत आहे तर आपण बोलू शकतो का की वेलफेअर होत आहे किंवा जनकल्याण होत आहे? तर नाही होत आहे. तर GDP इन्क्रीज होते याचा अर्थ असा होतो का की वेलफेअर होतं? तर त्यामुळे आपण एकच गोष्ट बोलू शकतो की GDP इज नॉट इक्वल टू वेलफेअर. त्यानंतर येतं की GDP आणि इकॉनॉमिक वेलफेअर एकसारख्या गोष्टी आहेत की नाही आहेत? तर GDP काय मेजर करते? इकॉनॉमिक प्रोडक्शनला मेजर करते. इकॉनॉमिक वेलफेअरला मेजर करते का? तर नाही करत. त्याच्यामुळे GDP जी आहे किंवा हायर GDP जी आहे ती इकॉनॉमिक वेलफेअरच्या बरोबर नसेल किंवा हायर वेलफेअरच्या बरोबर नसेल, कारण इथे पण आपण तीच गोष्ट बघितली. तर वेलफेअर काय इन्व्हॉल्व करतं की इन्कम डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सेम असलं पाहिजे सगळ्यांमध्ये. म्हणजेच उत्पन्नाचं जे वितरण आहे ते सगळ्या लोकांमध्ये समान असलं पाहिजे. हेल्थ केअरची जी फॅसिलिटीज आहे त्या वाढल्या पाहिजे. एज्युकेशन प्रॉपर मिळालं पाहिजे किंवा फेअर मिळालं पाहिजे. एन्व्हायरमेंट सेफ असलं पाहिजे. सिक्युरिटी वाढली पाहिजे. लेजर वाढलं पाहिजे. क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे. तर ज्या देशाची GDP वाढतीये, असं पॉसिबल नाही आहे की त्या देशामध्ये इकॉनॉमिक जे वेलफेअर आहे ते पण होत राहील. त्यामुळे GDP इथे पण बराबर नसेल इकॉनॉमिक वेलफेअरचे. त्यानंतर परत एकदा आपण मेजर टॉपिकवर आपलं रिटर्न येऊ. ज्या ठिकाणी आपण सोडलं होतं तिथेच रिटर्न येऊ. GDP ॲट मार्केट प्राईजमध्ये आपण काय बघितलं होतं की डोमेस्टिक प्रोडक्शन जे मार्केट प्राईजवर होते, आणि GDPचा अर्थ काय बघितला होता की डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होणारं फायनान्शियल इयरमधलं प्रोडक्शन. त्यानंतर आपण कन्व्हर्जन कसं केलं होतं? GDP ॲट मार्केट प्राईजमधून ज्यावेळेस आपण डेप्रिशिएशन मायनस करू तर आपल्याला NDP ॲट मार्केट प्राईज भेटेल. ज्यावेळेस आपण GNP ॲट मार्केट प्राईज किंवा GNI प्लस NFIA करू त्यावेळेस आपल्याला काय मिळेल? सॉरी, GDP ॲट मार्केट प्राईजमध्ये आपण NFIA करू त्यावेळेस आपल्याला GNP ॲट मार्केट प्राईज मिळेल. ज्यावेळेस आपण GNP ॲट मार्केट प्राईजमधून डेप्रिशिएशनला मायनस करू त्यावेळेस आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईज मिळेल. ज्यावेळेस आपण ह्याच्यामधून याला मायनस करू म्हणजेच नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला मायनस करू तर आपल्याला NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. आणि NITचं कॅल्क्युलेशन कसं करायचं होतं? तर इनडायरेक्ट टॅक्सेसमधून आपल्याला सबसिडीज किंवा अनुदानाला मायनस करायचं होतं. पर कॅपिटा इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता की जी नॅशनल इन्कम असेल किंवा नेट फॅक्टर इन्कम नेट फॅक्टर नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट असेल, ज्यालाच आपण नॅशनल इन्कम बोललोय, त्याच्यामध्ये आपल्याला पॉप्युलेशननी त्याला डिवाइड करायचं होतं. तेव्हा कुठं आपल्याला पर कॅपिटा इन्कम मिळेल. त्यानंतर आपण बघितलं होतं की डिस्पोजेबल इन्कमचा फॉर्म्युला काय? तर डिस्पोजेबल इन्कम काय असतं? तर पर्सनल इन्कममधून ज्यावेळेस आपण पर्सनल इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट टॅक्सेसला मायनस करतो त्यावेळेस आपल्याला डिस्पोजेबल इन्कम मिळते. सेव्हिंग्सबद्दल काय बघितलं होतं की ज्यावेळेस आपण इन्कम मायनस एक्सपेंडिचर करू किंवा मग डिस्पोजेबल इन्कम मायनस कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर करू त्याला आपण सेव्हिंग्स बोलू. GDP डिफ्लेटरमध्ये आपण सिम्पल इकॉनॉमिक्सचा फॉर्म्युला बघितला होता की नॉमिनल DGPला ज्यावेळेस आपण रिअल GDPनी डिवाइड करू आणि मल्टिप्लाय बाय 100 करू तर आपल्याला पर्सेंटेज ऑफ इन्फ्लेशन मिळेल. तेच आपण GDP डिफ्लेटरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर NFIAचा फुल फॉर्म आपण बघितला की फॅक्टर इन्कम रिसिव्ड फ्रॉम अब्रॉड मायनस फॅक्टर इन्कम पेड टू अब्रॉड. त्याला आपण दुसऱ्या वेनी पण एकदा कॅल्क्युलेट केलं होतं की रिसिव्ड मायनस पेड जे असेल त्याला आपण NFIA बोलू शकतो किंवा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड बोलू शकतो. त्यानंतर NDPचा फॉर्म्युला काय होता की GDP मायनस डेप्रिशिएशन. GNPचा फॉर्म्युला होता GDP प्लस NFIA. NNPचा फॉर्म्युला होता GDP मायनस डेप्रिशिएशन. NITचा फॉर्म्युला होता इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडीज. नॅशनल इन्कमचा फॉर्म्युला होता नॅशनल नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट. आणि हे कसं कॅल्क्युलेट केलं होतं आपण? NNP ॲट MP मायनस इनडायरेक्ट टॅक्सेस, नेट इनडायरेक्ट टॅक्सेस. तर नेट फॅक्टर कॉस्ट ॲट नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईज मायनस NIT मध्येच नेट इनडायरेक्ट टॅक्सेस. GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक्सपेंडिचर मेथडनी पण बघितलं होतं
ही कशी कॅल्क्युलेट करण्यात येईल? तर या ठिकाणी प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल फॉर्मेशन प्लस गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्टचा फॉर्म्युला आपण यूज केला होता GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर पर कॅपिटा इन्कमचा फॉर्म्युला नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न डिवायडेड बाय लोकसंख्या. GDP डिफ्लेटरमध्ये नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP इंटू 100. हे सगळं रिव्हिजन होतं आहे आता. तर फायनल बघू की रिअल GDP समजा एखाद्या देशाची 323.12 लाख करोड इतके आहे. रिअल GDP ग्रोथ 7.7%ची आहे. नॉमिनल GDP 346.36 लाख करोड इतकी आहे. नॉमिनल GDP ग्रोथ 8.9%चा आहे. रिअल GVA सॉरी, हा जो डेटा आपण बघतोय हा इंडियाचा डेटा आहे. हे एक्झाम्पल नसून इंडियाचा डेटा आहे. रिअल GDP जी आहे इंडियाची 2025-26 मध्ये, तर ती होती 3,23.12 लाख करोड इतकी. रिअल GDP ग्रोथ होती 7.7%ची. नॉमिनल GDP जी होती ती होती 346.36 लाख करोड इतकी. नॉमिनल GDP रेट होता आपला, ग्रोथ रेट होता 8.9%चा. रिअल GVA जो होता तो होता 294.91 लाख करोडचा. रिअल GVA ग्रोथ होती 7.9%ची. नॉमिनल GVA होता 314.87 लाख करोडचा. नॉमिनल GVA ग्रोथ होती 9.1%ची. सेक्टर वाईज जर ग्रोथबद्दल आपण डिस्कशन करायला गेलं फायनान्शियल इयर 2025-26चा इंडियाचा, तर तो रेट होता प्रायमरी सेक्टरचा 3.2%, सेकंडरी सेक्टरचा 8.8%, टर्शरी सेक्टरचा 9.3%. इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन काय आहे की सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर जे आहे ते मेजर ड्रायव्हर्स होते आपल्या इकॉनॉमीचे फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये. सेक्टर वाईज कंपॅरिझन जर बघितलं आपण किंवा कंपोजिशन बघितलं इंडियन नॉमिनल GVAचा, कारण GVA आपण बघितलं होतं की सेक्टर वाईज ग्रोथ दर्शवते कुठल्याही इकॉनॉमीचा. तर 2025-26 मध्ये इंडियामध्ये जी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्या अकॉर्डिंग ॲग्रिकल्चर, लाईव्हस्टॉक, फॉरेस्ट्री, फिशिंगमध्ये 18%ची ग्रोथ झाली किंवा 18% सेक्टर हे इकॉनॉमीमध्ये डेडिकेटेड आहे किंवा एका प्रकारे काम करत आहे. मायनिंग आणि क्वेरिंगमध्ये 2%, मॅन्युफॅक्चरिंग 15%, गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर आणि युटिलिटीजमध्ये 3%, कन्स्ट्रक्शनमध्ये 8%, ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग, रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये 14%, फायनान्शियल, रिअल इस्टेट, IT, प्रोफेशनल सर्व्हिसेस आणि ओनरशिप ऑफ ड्वेलिंगमध्ये 27%, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स आणि अदर सर्व्हिसेसमध्ये 13%. तर हा होता आपला सेक्टर वाईज ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड डेटा इंडियाचा 2025-26चा. आता महाराष्ट्राचे एस्टिमेट्सबद्दल आपल्याला बोलायचं आहे. इयर 25-26 मधलं जे ॲडव्हान्स एस्टिमेट्स आहे, लेटेस्ट इकॉनॉमिक डेटा आपण या ठिकाणी बघणार आहोत, जे एस्टिमेट करण्यात आलेलं आहे 2025-26 साठी महाराष्ट्र स्टेटसाठी. रिअल GDP जी असेल महाराष्ट्र स्टेटची ती असेल 28.83 लाख करोड इतकी. ग्रोथ असेल 7.9%ची. नॉमिनल GRDP किंवा जो GDP असेल स्टेटचा या तो असेल 51.1 लाख करोड इतका. नॉमिनल GRDP ग्रोथ जो असेल तो असेल 10.4%चा. पर कॅपिटा स्टेट इन्कम असेल 3,47,903 रुपीज. तर हे सगळे जे एस्टिमेट आहे ते ॲडव्हान्स एस्टिमेट आहे. डिपेंडिंग ऑन सिच्युएशन हे सगळे चेंज होऊ शकतात. सेक्टर वाईज ग्रोथचं जर एस्टिमेशन आपण बघितलं, जसं आपण इंडियाच्या केसमध्ये बघितलं होतं 25-26चा, तर सेम महाराष्ट्राच्या केसमध्ये पण आपल्याकडे एस्टिमेशन्स आहेत, ते आपण डिस्कस करू. ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर्स GSVA जो ग्रोथ असेल तो असेल 3.4%, इंडस्ट्रीमध्ये 5.7%, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5.9%, कन्स्ट्रक्शनमध्ये 7.8%, सर्व्हिसेसमध्ये 9%, फायनान्शियल, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सर्व्हिसेसमध्ये असेल 9.1%, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स, अदर सेक्टर्समध्ये असेल 9.9%, ट्रेड, रिपेअर, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि कम्युनिकेशन ETCमध्ये असेल 8.3%. हा डेटा चेंज होऊ शकतो.
बट हा एस्टिमेटेड डेटा आहे. महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनुसार 2025-26 मध्ये जे ॲडव्हान्स एस्टिमेट्स दर्शवण्यात आलेले, तर इंडियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 14% असेल, असं त्यांचं म्हणणं होतं 2024-25 एक्झाम पॉईंटनी महाराष्ट्र जो आहे तो इकॉनॉमीमधला एक इम्पॉर्टंट स्टेट आहे, कारण तो स्ट्रॉंगली कॉन्ट्रीब्यूट करतो सर्व्हिसेस सेक्टरमध्ये, फायनान्सेसमध्ये, रिअल इस्टेटमध्ये, प्रोफेशनल सर्व्हिसेसमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडमध्ये. इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशनबद्दल आपल्याला डिस्कस करावं लागेल. ज्या मिनिस्ट्रीच्या अंडर NSO येतो किंवा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस येते, त्या मिनिस्ट्रीचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. त्यालाच आपण MOSPI बोलतो. युनियन लेवलवर MOSPI किंवा NSO जी आहे ती रिस्पॉन्सिबल असते इंडियाच्या नॅशनल अकाउंटिंगसाठी किंवा नॅशनल इन्कम अकाउंटिंग स्टॅटिस्टिक्ससाठी. NSO जो जी बॉडी आहे ती MOSPIच्या अंडर काम करते. त्याचा फुल फॉर्म नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस होतो. ही ऑपरेट करते अंडर MOSPI आणि ही इंडियाचं ऑफिशियल स्टॅटिस्टिकल ऑफिसचं जे सिस्टीम आहे त्याला रिप्रेझेंट करते सेंट्रली. त्यानंतर येते महाराष्ट्र डायरेक्टरेट किंवा मग कमिशनरेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स डेटावाला सिस्टम. हे काय करतं, तर स्टेटची जी GSDP असेल, म्हणजेच ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट असेल, याचे एस्टिमेशन ही बॉडी करते, जी आहे महाराष्ट्र डायरेक्टरेट किंवा कमिशनरेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स बॉडी. तर नॅशनल इन्कम अकाउंटिंग का इम्पॉर्टंट असते, तर कुठल्याही गोष्टीचा स्टॉकबद्दल माहिती करून ठेवण्यासाठी किंवा साठा जाणून घेण्यासाठी. हे काय मेजर करते नॅशनल इन्कम, की पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमवर त्या वस्तूचा स्टॉक किती होता किंवा साठा किती होतं. एक्झाम्पल वेल्थ मेजर करण्यासाठी, कॅपिटल स्टॉक मेजर करण्यासाठी किंवा मनी सप्लाय मेजर करण्यासाठी. फ्लो किंवा प्रवाह जाणून घेण्यासाठी पण नॅशनल इन्कमचा यूज होतो. इन्कम फ्लो आपण या ठिकाणी बघू शकतो. GDP बद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट, कन्झम्पशन सारख्या गोष्टींमधला फ्लो पण आपण जाणून घेऊ शकतो नॅशनल इन्कमच्या डेटाचा यूज करून. तर GDP काही नसून तर एक फ्लो कन्सेप्ट आहे. असं का बोलतोय आपण, कारण आपल्याला डोमेस्टिक प्रोडक्शन झालेलं जे असेल एका डोमेस्टिक टेरिटरीमध्ये, त्यामधल्या स्टॉक किंवा फ्लोबद्दल जानकारी मिळते GDP मधून. त्यामुळे आपण GDPला एक फ्लो कन्सेप्ट बोलू शकतो. त्यानंतर नॉमिनल आणि रिअल GDP मधला फरक काय आपण बघितला, की नॉमिनल GDP करंट प्राइजेसला लक्षात घेऊन कॅल्क्युलेट केलेले असते. रिअल GDP कॉन्स्टंट प्राइसला लक्षात घेऊन बनवलेले असते किंवा कॅल्क्युलेट किंवा मेजर केलेले असते. या ठिकाणी बेस इयरची संकल्पना असते. त्यानंतर नॉमिनल GDP मध्ये प्राइजेस चेंज झाल्यामुळे जो इफेक्ट होतो तो इन्क्लुडेड असतो. रिअल GDP मध्ये जो इफेक्ट आहे एक तर तो रिड्यूस होतो किंवा कम्प्लिटली रिमूव्ह केला जातो. या ठिकाणी प्रोडक्शनमध्ये झालेले चेंजेस दिसतात रिअल GDP मध्ये. हे करंट प्राइस व्हॅल्यूला मेजर करते. हे रिअल प्रोडक्शन व्हॅल्यूला मेजर करण्यासाठी युजफुल असते रिअल GDP. इन्फ्लेशन वाढल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे नॉमिनल GDPचा जो रेट आहे तो वाढलेला दिसू शकतो. फिजिकल आउटपुटला मेजर करण्यासाठी किंवा प्रोडक्शनमधले झालेली वाढ मेजर करण्यासाठी रिअल GDP युजफुल असतो. त्यानंतर येते GDP आणि GNP मधला फरक. GDP जे आहे ते डोमेस्टिक टेरिटरीला रेफर करते. GNP जे आहे ते नॉर्मल रेसिडेंटला रेफर करते. GDP मायनस ज्यावेळेस आपण डेप्रिशिएशन करतो आपल्याला NDP मिळते आणि GDP प्लस NFI ज्यावेळेस करतो आपल्याला त्यावेळेस GNP मिळतं. GDP जी कन्सेप्ट आहे ती डोमेस्टिक टेरिटरीला धरून आहे, त्याच्यामुळे ही एक लोकल बेस्ड किंवा लोकेशन बेस्ड कन्सेप्ट आहे. GNP जी कन्सेप्ट आहे किंवा GNI जी कन्सेप्ट आहे ती नॉर्मल रेसिडेंट बद्दल बोलते. तो भारताच्या बाहेर पण राहू शकतो, हे आपण बोललो होतो. तर ते रेसिडेंट किंवा इन्कम बेस्ड मेथड आहे किंवा कन्सेप्ट आहे. हे फॉरेनर्स कडून दिलेली जी इंडियामध्ये पेमेंट आहे ते GDP मध्ये इन्क्लुडेड असते. जे प्रोडक्शन असतं ते GDP मध्ये इन्क्लुडेड असतं, फॉरेनर्स करून केलेलं प्रोडक्शन. GNP मध्ये फॅक्टर इन्कमचा कन्सेप्ट येतो किंवा नेट फॅक्टर इन्कमचा कन्सेप्ट येतो, ज्या ठिकाणी आपण अब्रॉडला दिलेली जी पेमेंट आहे ती मायनस करतो अब्रॉडमधून रिसिव्ह झालेल्या पेमेंटमधून. याचा फॉर्म्युला काय GDPचा किंवा GNPचा, तर GNPचा फॉर्म्युला आपण बघितला की GDP प्लस NFI, जे मी इथे बोललो. ज्यावेळेस आपण याच्यामधून मायनस करू त्यावेळेस NDP मिळेल आपल्याला GDP मधून. आणि GDPचा फॉर्म्युला काय होता, तर C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. हा फॉर्म्युला होता आपल्या GDPचा.
GNPचा फॉर्म्युला काय, तर GDP प्लस NFI म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. त्यानंतर ग्रॉस आणि नेटबद्दल आपण डिस्कशन केलं की ग्रॉसचा अर्थच काय होतो की प्लस डेप्रिशिएशन, म्हणजेच वस्तूच्या किमतीमध्ये होणारी जी घट आहे ती पण ग्रॉसमध्ये ॲडेड असते. नेटचा अर्थ काय होतो, तर मायनस डेप्रिशिएशन. हा मेजर डिफरन्स आहे. ग्रॉसबद्दल बोलताना आपण GNP किंवा GDP बद्दल बोलतो. GDP आपण आत्ताच डिस्कस केलं की T प्लस I प्लस G प्लस X मायनस M म्हणजेच GDP होतं. GNPला आपण बघितलं की GDP मध्ये ज्यावेळेस आपण NFI ॲड करतो त्यावेळेस आपला GNP होतो. NDP आपण कसं कॅल्क्युलेट केला होता, तर आपण GDP मायनस डेप्रिशिएशन केलं होतं. NNP आपण कसं कॅल्क्युलेट केलं होतं, तर NDP प्लस आपण या ठिकाणी NFI केलं होतं. हे सगळे कन्सेप्ट समजल्यानंतर डोमेस्टिक आणि नॅशनलमधला पण फरक समजायला पाहिजे. ज्यावेळेस आपण डोमेस्टिकबद्दल बोलतो तर जे प्रोडक्शन होतं ते डोमेस्टिक टेरिटरीमध्ये होतं. नॅशनलबद्दल बोलतो त्यावेळेस आपण जनरली इन्कम ऑफ नॉर्मल रेसिडेंटबद्दल बोलतो. नॉर्मल रेसिडेंट भारताच्या बाहेर पण असू शकतो, हे आपण डिस्कस केलं होतं. नॅशनल बद्दल बोलताना आपल्याला GNP किंवा GNI सारख्या कन्सेप्ट मिळाले होते, जे आपण इथे डिस्कस केले. म्हणजेच NFIचा कन्सेप्ट या ठिकाणी येतो नॅशनलच्या केसमध्ये. रेसिडेंट्स किंवा इन्कम जी कन्सेप्ट आहे ती मूळ आधारशिला असते नॅशनल इन्कमच्या केसमध्ये. डोमेस्टिक प्रोडक्शनच्या केसमध्ये लोकेशन ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट असते आणि GDP सारखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट GDP मधून डोमेस्टिक या संकल्पनेतून आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर ज्यावेळेस आपण GDP मध्ये NFIला ॲड करतो त्यावेळेस ही जी संकल्पना आहे ती नॅशनलकडे मूव्ह करते. जोपर्यंत आपण डेप्रिशिएशनमध्ये खेळतोय तोपर्यंत आपण GDPच्या ग्रॉस किंवा डोमेस्टिक टेरिटरीमध्येच असतो. हे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. आता परत फायनल रिव्हिजन टाईप आपण डिस्कशन करू की नॅशनल इन्कम अकाउंटिंग कसा फ्लो फॉलो करते. जर समजा एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन होतं आहे, उत्पादन होतं आहे, तर तेव्हाच कुठे इन्कम जनरेट होते आणि जेव्हा इन्कम जनरेट होते तेव्हाच कुठं तो व्यक्ती त्या गोष्टीला खर्च करू शकतो. ही होती आपली इम्पॉर्टंट गोष्ट. तर प्रोडक्शन साईडमध्ये काय समजतं आपल्याला, ज्यावेळेस एखादी वस्तू प्रोड्यूस होईल तर त्यावेळेस आपल्याला की व्हॉट टू प्रोड्यूस किंवा व्हॉट वॉज प्रोड्यूस हे आपल्याला नॅशनल इन्कममधून समजतं की कोणती गोष्ट प्रोड्यूस झाली होती. इन्कम साईडमध्ये काय समजतं आपल्याला की हू अर्न इन्कम फ्रॉम प्रोडक्शन, या झालेल्या प्रोडक्शनपासून कोणी इन्कम जनरेट केली किंवा उत्पादन केलं, उत्पन्न कमवलं, पगार कमवली किंवा वेजेस कमवल्या. एक्सपेंडिचर साईडनी काय करतं आपल्याला की कोणी मनी स्पेंड केला फायनल आउटपुटवर. या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅशनल इन्कममधून समजतात. म्हणजेच प्रोडक्शन साईडवर की काय प्रोड्यूस झालं होतं, इन्कम साईडवर की कोणी किती पैसा कमवला प्रोडक्शनमधून. एक्सपेंडिचर साईडने आपल्याला काय समजलं की कोणी किती पैसा खर्च केला फायनल आउटपुटवर. त्यामुळे आपण या फ्लोला नॅशनल इन्कमचा फ्लो बोलू शकतो. कसं, तर जर समजा एखादी गोष्ट प्रोड्यूस होते, त्याचं आउटपुट होतंय, तरच इन्कम जनरेट होती आणि इन्कम जनरेट होतीये म्हणूनच तर खर्च होतोय किंवा एक्सपेंडिचर होतंय. तर आउटपुट इक्वल्स इन्कम इक्वल्स एक्सपेंडिचर आपण या ठिकाणी बोलू शकतो. हे ऑब्झर्वेशन्स आहे माझे. तो आपण मला असं वाटतं की सगळ्या काही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या. इम्पॉर्टंट पॉईंटच मी या ठिकाणी आता डिस्कस करेल लेक्चरच्या एंडिंगमध्ये. ज्यावेळेस आपल्याला ग्रॉसबद्दल आपण बोलतो आणि नेटबद्दल बोलतो, ज्यावेळेस या ठिकाणी कन्व्हर्जन होणार असेल त्यावेळेस आपल्याला डेप्रिशिएशनला लक्षात आणावं लागेल. ज्यावेळेस आपल्याला डोमेस्टिक आणि नॅशनल ही संकल्पना दिसेल त्यावेळेस आपल्याला प्लस NFIला मदत आणावं लागेल, म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉडला मध्ये आणावं लागेल. आणि लास्टमध्ये आपण एक कन्सेप्ट बघितली होती की फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस जी आहे, जर फॅक्टर कॉस्टचं कन्व्हर्जन मार्केट प्राइसमध्ये करायचं आहे तर प्लस NIT करा. सॉरी, फॅक्टर कॉस्ट आहे जर आपल्याला ही काढायची असेल मार्केट प्राइसमधून तर आपल्याला काय करावं लागेल, मार्केट प्राइसमधून मायनस करावं लागेल NITला, म्हणजेच नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला. नेट इनडायरेक्ट टॅक्सेसला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय यूज केलं होतं, तर जे इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्यामधून आपल्याला सबसिडीजला मायनस करायचं होतं किंवा अनुदानाला मायनस करायचं होतं. या सगळ्या कन्सेप्ट आपण बघितल्या. ग्रॉस नेट कन्व्हर्जनसाठी समजा GDP मायनस डेप्रिशिएशन केलं, NDP मिळालं. जर समजा डोमेस्टिक नॅशनल आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे
NDP मध्ये तुम्ही ॲड करा NFIला, तुम्हाला नेट नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट मिळून जाईल. या सगळ्या संकल्पना आपण या ठिकाणी बघितल्या. इथे मी कन्सेप्ट सांगताना थोडं चुकलोय, पण GDP मधून ज्यावेळेस आपण डेप्रिशिएशन मायनस करतो त्यावेळेस NDP आपल्याला मिळते. सिमिलर गोष्ट आपण डोमेस्टिक आणि नॅशनलच्या कन्व्हर्जनमध्ये पण बघितलं की आपल्याला तिथे NFI ॲड करावा लागतो. म्हणजेच GDP प्लस NFI ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस आपल्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल, हे मला इथे बोलायचं होतं. सो दिस वॉज आवर लेक्चर, ज्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कमचे जितक्या पॉसिबल कन्सेप्ट होतील, जितक्या वेनी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो किंवा जितक्या संकल्पना आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट होत्या तितक्या डिस्कस केल्या. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.